थँक चेतन, प्रसाद, शलाका आणि उल्का. अ, हा आजचा आपला विषय आहे इंडियन सबकॉन्टिनेंट एन्शियंट हिस्ट्री ऑफ अ मेल्टिंग पॉट किंवा मराठीमध्ये भारतीय उपखंडाचं अ, जैविकीय स्थित्यंतर आणि सांस्कृतिक स्थलांतर. तर 2 आठवड्यापूर्वी आपण टॉपिक सुरू केला होता, ग्रेट ह्युमन मायग्रेशन. तर हा टॉपिक मी जवळपास 30% त्याच्यामध्ये ॲड्रेस केला होता खरं तर. तर आज आपण जरा थोडं अजून डिटेलमध्ये जाऊया त्याच्यामध्ये. आणि माझा असा विचार आहे, की आपण थोडा 1 तासामध्ये मी जर का संपवू शकलो, तर आपण प्रश्नोत्तराला जास्त वेळ राहील आणि गप्पा मारू शकू शेवटी. तर 2 माझे मेन टॉपिक्स आहेत आज. एक तर पहिली गोष्ट डेव्हलपमेंट ऑफ इंडियन डी-एन-ए. आपण कसे बनलो भारतीय, बायोलॉजिकल आणि कल्चरल. आणि दुसरा टॉपिक आहे इंडोस्फिअर. तर इंडोस्फिअरला अप्रॉक्सिमेटली मी 15 मिनिटं देईन शेवटची. तर बघू आपण कसं होतंय. परत एकदा डिस्क्लेमर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अँथ्रोपॉलॉजिस्ट, आर्किओलॉजिस्ट, लिंग्विस्ट वगैरे काही नाहीये. मी हॉबिस्ट आहे. या तुमच्यासारखाच इतिहासाची आवड असली, त्याच्यामुळे बरीच वर्ष हा डेटा गोळा करतोय किंवा ग्राफ्स किंवा जे बाहेर संशोधन चालू आहे, त्याचं जनरली मी नोट डाउन करत ठेवत असतो. तर या सगळ्या स्लाइड्स ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे आज सुद्धा, त्या मी केलेल्या नाहीयेत. तर या सगळ्या ग्राफ्स किंवा पिक्चर्स हे सगळे जमा केलेले आहेत वेगवेगळ्या सोर्सेसकडून. आणि जर का तुम्हाला इच्छा असेल, की मी कुठनं ह्या गोळ्या केल्या आहेत, तर मी त्याचे रेफरन्सेस पण देऊ शकतो. पण प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला ते रेफरन्सेस दिसणार नाहीत तसे. अ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेवढे ह्याच्याबद्दल बोलू, त्याच्याबद्दल जास्त आपण सत्याच्या जवळ जाऊ शकतो. म्हणजे आपल्या संस्कृतमध्ये म्हणतात, "वादे वादे जायते तत्वबोधा." हा तसा प्रकार असतो, की हे मी आज जे सांगतोय हे परफेक्ट आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये. त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. त्याच्यात संशोधन खूप चालू आहे आणि त्याची स्वतःची काही चेंजेस पण होऊ शकणार आहेत. तर मी होपफुली या सगळ्या थिअरीज आहेत किंवा हायपोथेसिस आहेत असं मी सांगत राहीन. आणि काही गोष्टी अगदी क्लिअर आहेत. काही गोष्टीमध्ये फारच अनसर्टन्टी आहे. तर ते पण मी सांगत राहीन. पण एक लक्षात घ्या, की मी स्वतः याचा रिसर्चर किंवा अभ्यासक नसल्यामुळे थोडी काही लिमिटेशन्स आहेत. मी काही गोष्टी ओव्हर सिम्प्लिफाईड करून सांगतोय. तर त्याच्यामध्ये न्यूअन्सेस खूप जास्त आहेत. तर ते जरा तुम्ही थोडी सवलत मला द्यावी असं मी एक आवाहन करतोय. तर इतिहास मंचाच्या आपल्या नेहमीच्या घोषणेप्रमाणे आपण चालू करूया. हर हर महादेव म्हणून. लेट्स गो अहेड. ओके. तर आज आपण बघणार आहोत मुख्य म्हणजे भारताचा निओलिथिक, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज मधला कालखंड. हा अप्रॉक्सिमेटली 7 ते 8,000 वर्ष मागे जातो आणि अप्रॉक्सिमेटली 100 एडी मध्ये आपण जरा थांबूयात. पण हा बऱ्यापैकी मोठा कालखंड आहे, 8,000-9,000 वर्षाचा. या कालखंडाने आपली शरीराची डी-एन-ए घडण जशी बनवलेली आहे, तशी बऱ्यापैकी आपली एक सांस्कृतिक जडणघडण पण केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा महत्त्वाचा ठरतो. मला वाटतं नंतर कधीतरी आपण एकदा डिटेलमध्ये अजून काही मागच्या 2,000 वर्षांची कधीतरी बोलू. अ, अ, मला वाटतं बरेच लोकं त्याच्याबद्दल बोलणार आहेतच नंतर. तर त्याच्यामुळे मी आज अप्रॉक्सिमेटली 100 बी-सीला मी थांबायचा प्रयत्न करतोय. तर पटकन एकदा बेसिक्स 3 गोष्टींनी आपण आज इतिहासाकडे बघणार आहोत. आर्किओजेनेटिक्स, लिंग्विस्टिक्स आणि आर्किओलॉजी. आर्किओजेनेटिक्स म्हणजे काय? तर हे गेल्या 20-25 वर्षांमध्ये पुढे आलेलं शास्त्र आहे आणि यांनी आर्किओलॉजीला फार मोठा फरक झालेला आहे. इतिहासाची नवीन-नवीन डोअर्स ओपन झालेली आहेत. ॲट हाय लेव्हल तुम्हाला सगळ्यांना 23 अँड मी किंवा असे स्वतःचे आपले डी-एन-ए जेनेटिक डेटा देणाऱ्या साइट्स माहिती आहेत. आपलं डी टेस्टिंग केलं, की आपल्याला पूर्णपणे ते इन्फॉर्मेशन सांगतात, की तुम्ही कुठचे आहात किंवा तुमचे हिस्ट्री, अॅन्सेस्ट्री काय, तुम्हाला काय आजार होऊ शकतात वगैरे. तर हे एक्झॅक्टली तेच आहे. पण एन्शियंट डी-एन-ए म्हणजे आता 5,000 वर्षापूर्वीचा सांगाडा तुम्हाला मिळालेला आहे किंवा 50,000 वर्षापूर्वीचा सांगाडा मिळाला आहे. त्याच्यातनं डी एक्स्ट्रॅक्ट करणं आणि तो डी घेऊन त्याचं पूर्णपणे जिनोम तयार करून
तो सध्याच्या आपल्या मॉडर्न पॉप्युलेशनशी कंपेअर करणं, हा या आर्किओजेनेटिक्सचा मोठा उद्देश आहे. याच्यामधनं नवीन-नवीन आपल्याला शोध लागतायत आणि ते शोध म्हणजे मायग्रेशन्सचे. ही मायग्रेशनची ही जी मेन जी थीम आहे, जी आपण मागच्या वेळी पण बघत होतो. अ, तर हे शोध कुठचे आहेत? तर मुख्य सुरुवात म्हणजे अ, आपण कुठून आलो? कुठनं कुठे मूव्ह झालो? आणि हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये 23 क्रोमोसोम्स पेअर्स आहेत. त्यातले 22 पेअर्स या ऑटोसोम्स समजल्या जातात आणि एक पेअर आहे ती आपली एक्स किंवा वाय क्रोमोसोम्स म्हणजे आपल्या आई किंवा वडिलांकडून आलेली समजली जाते. जेंडर डिसाईड करणारी. तर आणि बाहेर जे आहे, त्याच्या बाहेर ज्याला मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणतो, तो ॲडिशनल डीएनएचा एक सेगमेंट आहे. तर हे आपल्याला का बघावं लागतं? तर मायटोकॉन्ड्रियल डीएनएची इन्फॉर्मेशन आहे, ही आईकडनं मुलीकडे पास होते. मॅट्रिलिनियल अँसेस्ट्री म्हणतो आपण, तर ते आपल्याला ट्रॅक करता येतं. आणि वाय क्रोमोसोम डीएनए ही पॅट्रिलिनियल अँसेस्ट्री किंवा वडिलांकडनं मुलाकडे जाणारी ट्रॅक करता येते. तर या 2 वेगळ्या स्ट्रीम्स आपण फॉलो करू शकतो. आणि त्याच्याबरोबरच पूर्ण जे होल जिनोम ज्याला म्हणतो, तर ते सगळेच आपण जेनेटिक हॅप्लोग्रुप्स बघत राहिलो, तर अजून मोठा जास्त त्याच्यातनं इन्फॉर्मेशन आणि इतिहास मिळू शकतो. दुसरा कॉन्सेप्ट आहे लिंग्विस्टिक्स आणि आपण ते बघूच पुढे. लिंग्विस्टिक्स आणि फिलॉलॉजी हा फार मोठा कॉन्सेप्ट आहे आणि हा जुना आहे. 400 वर्ष तरी वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर रिसर्च चालू आहे. आणि तिसरा कॉन्सेप्ट आहे तो टिपिकल आर्किओलॉजी. एक्स्कॅव्हेशन्स, उत्खननं आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या थरांमध्ये मिळणारी अ, वेगवेगळे भांडी किंवा दफनाची पद्धती, कॉइन्स असंख्य प्रकार त्याच्यामध्ये. तर या 3 गोष्टींनी आपण मुख्यत्वे आज बघणार आहोत, की हे इतिहास कसा बाहेर येतोय. आपण काय आज बघणार नाही आहोत ते आहे आर्किओ एस्ट्रॉनॉमी. आर्किओ एस्ट्रॉनॉमी आणि टिपिकली काही जुने संदर्भ ग्रंथ जे आपण डायरेक्टली एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून वापरू शकत नाही ते. या 3 गोष्टी आपल्याला सध्या तरी पुरेशा होतील. तर आपण पुढे सरकूया. तर इंडियन सबकॉन्टिनेंट किंवा भारतीय उपखंडची जडणघडण बघायला तर मुख्य म्हणजे 5 थिअरी आहेत. त्यातल्या 2 थिअरी आपण आज बघणार आहोत. आणि त्याचं रिझन असं आहे, पहिली जी थिअरी आहे रिवाइज्ड कुर्गन हायपोथेसिस जे आपण बघू थोड्या वेळात. तर कुर्गन हायपोथेसिस जे आहे ते बऱ्यापैकी अकॅडमिक्स किंवा स्कॉलर्समध्ये आता बऱ्यापैकी ती स्थिर स्थावर झालेली आहे. अराउंड 90-95% ती स्थिर स्थावर व्हायचं मुख्य रिझन आहे त्यांनी मिळणारे पुरावे. आणि तिन्ही प्रकारे आपण बघितलं आर्किओजेनेटिक्स, लिंग्विस्टिक्स आणि आर्किओलॉजी या तिन्ही पद्धतीने हे आपण कन्फर्म करू शकतो, की ही हायपोथेसिस आता थिअरीकडे वाटचाल करते. आणि दुसरं आहे आउट ऑफ इंडिया थिअरी किंवा इंडिजिनस आर्यन्स थिअरी, जी आपण ज्याला फक्त टच करूया शेवटी आणि त्याचे अ, पुरावे काय आहेत ते आपण शोधायचा प्रयत्न करूया. बाकीच्या थिअरीज मी आज काही ॲड्रेस बघणार नाहीये, कारण मुख्य रिझन आहे की ते आता मागे पडलेले आहेत आणि त्यांचे पुरावे हे बाकीच्या थिअरीजनी व्यवस्थित चांगले आता देता येऊ शकतात. तर त्यामुळे आपण त्या थिअरीज फक्त रेफरन्ससाठी वापरूया. ओके, तर लेट्स गेट स्टार्टेड. भारतीय माणूस हा 3 वेगवेगळ्या एकत्र आलेल्या डीएनएनी बनलेला आहे. एक चौथा पण कंपोनंट आहे, पण आपण नेहमीचा भारतीय माणूस घेतला म्हणजे तुम्ही आम्ही जे भारतात जन्म घेतलेला आहे, तर आपले 3 कंपोनंट आहेत. म्हणजे एक सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जुना कंपोनंट आहे तो एन्शियंट अँसेस्ट्रल साउथ इंडियन्स. हा 10,000 पेक्षा जास्त वर्ष जुना आहे. दुसरा आहे तो अँसेस्ट्रल साउथ इंडियन कंपोनंट आणि हा अराउंड 7,000 वर्ष बीसी पासून तो सुरुवात झाली आहे. आणि तिसरा आहे तो अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन आणि हा अप्रॉक्सिमेटली 3-4,000 वर्ष बीसी मध्ये जातो. चौथा मी जो म्हटलं तो फक्त बंगाली किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स म्हणजे आसाम वगैरे तिथे जास्त बघायला मिळतो आणि तो आहे ईस्ट एशियन कंपोनंट. म्हणजे ज्या
एका स्पेसिफिक त्या कंपोनंटमुळे भारतीय उपखंडामध्ये तांदूळ आला, तर तो चौथा आहे. पण तो चौथा जो कंपोनंट आहे तो बाकीच्या सर्व भारतीयांमध्ये दिसत नाही. हे 3 जे आहेत हे पूर्ण भारतामध्ये दिसतात आणि म्हणून आपण आज फक्त मुख्य 3 या कंपोनंटकडेच फक्त बघणार आहोत. ओके. तर आपण मागच्या सेशनमध्ये जसं बघितलं, की मायग्रेशन जसं सुरू झालं, अ, आफ्रिकेमधनं आउट ऑफ आफ्रिका जी थिअरी आपण पाहिली होती. अ, आफ्रिकेतनं जसा बाहेर पडला, सगळ्यात बाहेर पडणारे होते होमो इरेक्टस. हे येलो पिवळ्या रंगामध्ये जे तुम्हाला दिसतंय, ते सगळे होमो इरेक्टसचं अस्तित्व तिकडे दाखवतात, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जो होमो सेपियन म्हणजे आपण जे आहोत ते लाल रंगाचे जे एरोज बाण आहेत ते दाखवतात की आपण किती वर्षापूर्वी तिथे पोहोचलो. तुम्हाला असं दिसेल की भारतामध्ये 70 ते 75,000 वर्षापूर्वी होमो सेपियन पोहोचले होते. पण होमो इरेक्टस भारतामध्ये त्याच्या आधीपासून होते. म्हणजे 2 लाख वर्ष तरी आधी डेफिनेटली होते. आणि होमो निअँडरथाल हे भारतामध्ये काही पोहोचले नव्हते. हे प्रायमरली युरोपमध्येच त्यांचं अस्तित्व जास्त सापडतं. तर आपण बघूया पहिला कंपोनंट तो आहे एन्शियंट अँसेस्ट्रल साऊथ इंडियन. हा 12,000 वर्ष आधी किंवा त्याच्याही पूर्वीचा हा कंपोनंट आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा होमो इरेक्टस होमो इरेक्टस होमिनिड जो आहे तो 2 लाख वर्ष पूर्वीचा जो कंपोनंट आहे हा मध्य प्रदेशमध्ये हातनोराला म्हणजे नर्मदा काठावर हा मिळालेला आहे. ही बाजूला जी स्कल दिसते ती कवटी तिकडे नर्मदा काठावर मिळालेली आहे आणि होमो इरेक्टसची एवढं डेफिनेट आहे. म्हणजे मायग्रेशनची सुरुवात ही त्याच्या आधी झालेली आहे. जरी होमोसेपियन यायला जरा वेळ लागलेला आहे, तरी सुद्धा डेफिनेटली अस्तित्व जे आहे होमो इरेक्टसचं हे भारतामध्ये फार पूर्वीपासून आहे. त्याच्यानंतरचं अस्तित्व सापडतं होमोसेपियन्सचं ते म्हणजे ज्वालापुरम साईटमध्ये. ज्वालापुरम साईट ला जवळपास 74,000 वर्ष जुनी साईट आहे. सदर्न इंडिया, तामिळनाडूमध्ये. त्याच्यात आपल्याला एखादी कवटी किंवा सांगाडा मिळालेला नाहीये, पण टूल्स मिळालेली आहेत. म्हणजे जी स्टोन एज टूल्स आपण ज्याला म्हणतो, अ, ती तिकडे मिळालेली आहेत आणि ती ती ही जी स्टोन एज निओलिथिक टूल्स आहेत, ही एक्झॅक्टली आफ्रिकेमध्ये जशी मिळतात तशीच आहेत. अ, आणि त्यातलं एक विशेष म्हणजे की ही सगळी टूल्स त्या व्होल्कॅनिक ॲश एक झाला होता. एक टोबा सुपर इरप्शन झालं होतं इंडोनेशिया आणि सदर्न एशियामध्ये. टोबा सुपर इरप्शन मोठा व्होल्कॅनो जो अराउंड 75,000 ते 70,000 वर्षापूर्वी त्याचं इरप्शन झालं होतं. त्या त्याचं एक व्होल्कॅनिक ॲश ही पूर्ण पृथ्वीवर जमा झाली होती. तर त्या व्होल्कॅनिक ॲशच्या लेयरच्या खाली ही ज्वालापुरममध्ये टूल्स मिळतात. त्याचा मुख्य अर्थ असा आहे की 10,000 पर्यंत जवळपास मानवी लोकसंख्या आली होती त्यावेळी, त्या व्होल्कॅनिक इरप्शन नंतर आणि त्याच्या आधीची ही टूल्स आहेत. त्याच्यानंतर जे पूर्ण 10,000 लोकं फक्त पृथ्वीवर बाकी राहिले, ज्याला जेनेटिक बॉटलनेक म्हणतात. तर त्यांचे आपण सगळे वंशज आहोत. तर त्या 10,000 ला पोहोचायच्या आधीची ही गोष्ट आहे. पण भारतामध्ये हे अस्तित्व सापडतं हे त्यातनं तुम्हाला दिसतं. तर त्याच्या पुढे अजून भारतीय उपखंडामध्ये आपल्याला दिसतं, तुम्हाला माहिती असेल भीमबेटका रॉक शेल्टर्स. तर भीमबेटकामध्ये आता हे परत मध्य प्रदेश, नर्मदाचं खोरं त्याच एरियामध्ये येतं. प्रीहिस्टॉरिक पॅलिओलिथिक पिरियड मधलं आहे. अप्रॉक्सिमेटली मिनिमम 15,000 ते 30,000 वर्षाच्या मध्ये कुठेतरी ते येतं. इथे आपल्याला सांगाडे सापडलेले नाहीयेत, पण काही टूल्स सापडलेली आहेत. पण सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे अ, गुहांमधली चित्र, केव्ह आर्ट ज्याला म्हणतो आपण, तर ते भीमबेटकाला फार प्रसिद्ध आहे. आणि सध्याची एक रिसेंट गोष्ट म्हणजे कोकणामध्ये मिळणारे पेट्रोग्लिफ्स. तर हे तुम्हाला ऐकून माहिती असेल, म्हणजे तुम्ही सर्च केलं YouTube किंवा Googleवर तर तुम्हाला असंख्य पेट्रोग्लिफ्सचे कोकणामधले रेफरन्सेस सापडतील. तर गेल्या 20-30 वर्षामध्ये अप्रॉक्सिमेटली 1000 पेट्रोग्लिफ्स सापडलेले आहेत. पूर्ण कोकण किनारपट्टीवर. ते आपल्याला सांगतात की 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी इथे मानवाचं अस्तित्व होतं. बऱ्यापैकी
पॉप्युलेशन असलं पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोग्लिफ्स तयार करणं, त्याच्यासाठी तुम्हाला अ, तेवढी सिव्हिलायझेशन पण पुढे जावी लागते. तर ते डेफिनेटली तुम्हाला एक वेगळा त्यातला एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो. कारण आपल्याला असं वाटत असतं, की आपल्या एरियामध्ये फारसं काही नसावं आणि हे कोकणचे पेट्रोग्लिफ्स असेच स्थानिक लोकांनी आर्किटेक्चरल सर्व्हे ऑफ इंडियाकडे जाऊन सांगितलेले आहेत आणि तिकडनं हे मिळालेले आहेत. तर आपल्या आजच्या डिस्कशनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तिसरा हा कंपोनंट. हा आहे आर्किटेक्चरल आणि जेनॉमिक कंपोनंट. तर हा आहे हा आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये भारतात फक्त एका ठिकाणी सध्या मिळतो आणि तो आहे अंदमानमध्ये. म्हणजे अंदमानमध्ये नॉर्थ सेंटिनल आयलंड जे आहे, तिथे शेवटचे आता काहीतरी 50 ते 400 फक्त हे लोकं राहिलेले आहेत. ही ट्राइब आहे, एक जमात आहे आणि ते बाकीच्या जगाला अजिबात तिथे येऊन देत नाहीत. म्हणजे भारत सरकारनी त्यांना बऱ्याच वेळा मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते कोणी तुम्ही जवळ आले, की ते धनुष्यबाण घेऊन मारायचा प्रयत्न चालू करतात. म्हणजे इव्हन 2004 मध्ये ज्यावेळी त्सुनामी आली होती त्या एरियामध्ये, तर त्यावेळी पण भारत सरकारने त्यांना अ, मदत करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी पळवून लावलं होतं. आता यांचा डी प्रोफाईल कसा मिळाला हे मला माहीत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की हा प्रोफाईल जो मिळालेला आहे, हा ऑस्ट्रो एशियाटिक जो जिनोम किंवा लँग्वेज फॅमिली आहे, त्या फॅमिलीतला आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलंय, की हा सगळ्यात शुद्ध प्युअर जेनॉमिक कंपोनंट आहे. हा कंपोनंट आपल्यात सगळ्यात सापडतो आणि हा कंपोनंट 10,000 12,000 वर्ष तरी मागे आपल्याला घेऊन जातो आणि तो त्याच्यावरून आपल्याला कळतं, की हे ओरिजिनल भारताचे आपण जे रहिवासी म्हणतो हे तसे आहेत. बाकीचे म्हणजे गोंड म्हणा, भिल्ल म्हणा, जे आपल्या आदिवासी एरियामध्ये जे मिळतात, त्यांचा आणि या नॉर्थ सेंटिनल आयलंडच्या अंदमानीजचा जरी मॅच जर होत असला जेनॉमिक कंपाउंड, तरी सुद्धा त्यातला एक मोठा फरक आहे, की भिल्ल आणि गोंड यांच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी बाजूच्या जगाशी संबंध येऊन ॲडिशनल चेंजेस झालेले आहेत. ते तेवढे शुद्ध नाहीयेत जेवढे हे अंदमानीज आहेत. म्हणजे आणि ही मोस्ट लाइकली हा शेवटचा कंपोनंट आहे, की जो शुद्ध राहिलेला आहे. याच्यानंतरचे जे सगळे आहेत भारतातले आणि जगातलेच म्हणा, की हे सगळेच पूर्णपणे मिक्सअप झालेलं आहे, मायग्रेशन झालेलं आहे. आणि फार रेअरली अशी लोकं भेटतात. आता ऑस्ट्रेलियातले ॲबोरिजिन्स म्हणतात ते हे तशा टाइपचे ॲस्ट्रो एशियाटिक जेनोमिक कंपोनंट आहे हा आणि हा अजूनही ते तसेच राहायचा प्रयत्न करतात. तर हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे, की यांच्या भाषा आहेत या ऑस्ट्रो एशियाटिक भाषा आहेत. पूर्णपणे वेगळ्या आहेत. यांचा आपल्या सध्याच्या भाषेशी काही संबंध नाहीये आणि त्यांच्या भाषेचं स्वरूप हेही 10 ते 20,000 वर्ष मागे जातं आणि त्याच्यावरही फारसं अजून संशोधन झालेलं नाहीये. कारण हे फार जवळ येऊनच देत नाहीत लोकं. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या कंपोनंटला आणि तो पुढचा कंपोनंट आहे अँसेस्ट्रल साउथ इंडियन्स, ASI. तर हा कंपोनंट कुठनं आला? हा कंपोनंट पहिल्यांदा सगळ्यात सापडला तो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये. आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे 3 लेक्चर्स सुभाषजींनी दिले ते आपण ऐकले. अ, तर हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे जे डी टेस्टिंग त्यांचे केले, तर त्याच्यात त्यांना लक्षात आलं, की हा मुख्य कंपोनंट 2 ठिकाणाहून आलेला आहे. एक पहिली गोष्ट ASI म्हणजे अँसेस्ट्रल एन्शियंट साउथ इंडियन जे आपण आधी बघितलं आता आणि दुसरा आहे इराणियन हंटर गॅदरर्स. म्हणजे हे इराणच्या झॅग्रोस माउंटन एरियामधनं तिकडनं शिफ्ट होऊन, मायग्रेट होऊन एकत्र आलेले हे लोक आहेत. ही मायग्रेशन किंवा हे सेपरेशन कधी झालं असेल? हे अप्रॉक्सिमेटली 8,000 ते 10,000 वर्ष मागे झालं असा एक जेनेटिक्सचा एक त्यातला निष्कर्ष आहे. हा निओलिथिक पिरियड आहे. म्हणजे हा इव्हन ब्रॉन्झ एज किंवा आयर्न एजच्या हे मागे जातं. आणि हे प्युअर फॉर्ममध्ये अजून आपल्याला फक्त एका ठिकाणी सापडतो. तो आहे ते निलगिरी हायलँड्समधले इरुला म्हणून आहेत आदिवासी. त्यांच्यामध्ये हा प्युअर फॉर्ममध्ये सापडतो. प्युअर फॉर्म म्हणजे तरीसुद्धा ASI आणि अँसेस्टर साउथ इंडियन यांचं कॉम्बिनेशन.
तर हे सुरुवातीला ऑब्व्हियसली माहीत नव्हतं. हे हे आपल्याला कळलं बऱ्यापैकी गेल्या 10 वर्षांमध्ये. सुरुवातीला आपल्याला काय माहिती होतं, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही अ, आता मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, कारण आपण त्याच्यात बऱ्यापैकी बोललेलो आहोत. पण या कल्चरचं एक महत्त्वाचं अंग असं आहे, की ही नागरी संस्कृती आहे. ही ग्रामीण संस्कृती नाही. जवळपास 5 ते 6,000 वर्ष चालू असलेली संस्कृती आहे. म्हणजे 7,500 बी-सी ते 2000 बी-सी या एवढ्या मोठ्या 5,000 5,500 वर्ष पिरियडमध्ये भरभराटीला आलेली ही एक नागरी संस्कृती आहे. ही संस्कृती जवळपास 1,00,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. म्हणजे सध्या पाकिस्तानामधलं मोहनजोदडो, हराप्पा ते गुजरातचं लोथाल हा सगळा तो भाग त्याच्यात येतोच. पण इव्हन महाराष्ट्राचा काही भाग त्याच्यामध्ये येतो असं म्हटलं जातं. इनामगाव किंवा काही गावं आहेत तिथपर्यंत ती संस्कृती पोहोचली होती असं म्हटलं जातं. पण त्यातलं महत्त्वाचं अंग असं आहे की ही एक प्रगत नागरी संस्कृती आहे. ह्याच्यामध्ये या संस्कृतीला एक वेल प्लॅन्ड एग्लिटरियन सोसायटी म्हणतात आणि त्याचं रिझन असं आहे, की या सोसायटीमध्ये जरी जरी एकदम व्यवस्थित त्यांनी घराच्या किंवा अ, नगराची आखणी केली असेल, तरी सुद्धा त्यातला मोठा फरक असा जाणवतो, की त्याच्यात एखादा राजा किंवा जमीनदार किंवा धर्मगुरू असे डिफरन्सेस नाहीयेत. सगळ्यांची घरं सारखी दिसतात. अ, थोडे लहान-मोठी आहेत घरं, पण घरांमधल्या सोयी किंवा बाकीचे जे फरक असतात, ते तसे जे तुम्ही इजिप्शियन, सुमेरियन किंवा भारताच्या पण नंतरच्या काही संस्कृतीमध्ये दिसतात, ते या संस्कृतीमध्ये अजिबात दिसत नाहीत. अ, काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे घरामध्ये सुएज आणि ड्रेनेजच्या सिस्टम्स आहेत. घरामध्ये बाथरूम्स आहेत. या जवळपास नंतर 2000-3000 वर्ष या गोष्टी आलेल्या नाहीयेत. अजूनही काही वेळा आपल्याकडे या गोष्टी दिसत नाहीत. पण वेल प्लॅन्ड सिटी आहेत या. अ, आणि एखाद 2 म्हणजे मोहनजोदडो, हराप्पा किंवा लोथाल, राखीगढी आहेत फक्त असं नाही, तर ह्याच्यात जवळपास 1000 साइट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 20 तरी साइट्स ह्या मोठी शहर आहेत. 30 ते 35,000 लोकं जिथे राहत असतील अशी मोठी शहर आहेत. या शहरांमध्ये सुद्धा हे कॉमन फीचर तुम्हाला दिसतं, की बऱ्यापैकी टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण सध्या, हे परफेक्ट झालेलं आहे. शिकागो डाउनटाउनमध्ये आपण फिरताना जे परपेंडिक्युलर पॅरलल रस्त्याची सिस्टम असते, तशी सिस्टम इथे आहे. नाहीतर जनरली ग्रामीण भाग असतो तिकडे डिअर पाथ ज्याला म्हणतात, की हरीण जायची वाट, त्याप्रमाणे त्या वाटा बनलेल्या असतात. पण या स्पेसिफिक संस्कृतीमध्ये पूर्णपणे वेगळं टाउन प्लॅनिंग आहे. अ, यांनी स्वतःची वेट्स आणि मेजर्स मापं तयार केलेली आहेत. त्यांची स्वतःची सील्स आहेत. अ, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे यांची स्वतःचं एक रिलिजन असं एक जाणवतं, पण त्यांची भाषा आपल्याला कळत नसल्यामुळे हे एक्झॅक्टली काय प्रकारे आपल्याला माहीत नाहीये. अ, आणि त्याच्यावर मी परत येईनच पुढे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे एग्लिटरियन सोसायटीमध्ये एक मोठा फरक असतो, की स्लेव्हरी किंवा गुलामगिरी नसते. जर का एकाच लेव्हलला सगळे लोकं असतील, तर त्यांचे म्हणजे खाणं-पिणं, न्यूट्रिशन, आरोग्य व्यवस्था हे सगळ्या सारख्या असतात. तर या शहरांमध्ये जे सांगाडे सापडतात, ते सांगाडे सारखे सापडतात. म्हणजे असं तुम्हाला सापडत नाही, की एखादा माणूस एकदम खंगलाय, काय खायला-प्यायला मिळालं नाही किंवा फार मेहनत झाली आहे आयुष्यामध्ये आणि दुसरा एकदमच अ, अ, चांगली हाडं आहेत आणि चांगल्या अवस्थेमध्ये आयुष्य काढलेलं आहे, असं दिसत नाही. जे आपल्याकडे म्हणजे किंवा बऱ्याच सगळ्याच संस्कृतींमध्ये दिसतं. इजिप्शियन, सुमेरियन एस्पेशली तुम्ही पाहिलं कंपेअर केलं त्याच वेळचे, तर हे डेफिनेटली दिसतं. अ, ही संस्कृती मोस्टली ट्रेडिंग कम्युनिटी आहे असं मानायला जागा आहे. आणि ट्रेडिंग कम्युनिटी अशासाठी की अ, जे शेती, ॲग्रीकल्चर जे आहे त्याचं प्रमाण फक्त 20% दिसतं. जरी शेतीचा माल वगैरे ते साठवण्याच्या जागा फार मोठ्या असल्या, तरी सुद्धा ॲक्चुअल शेतीची जी शेती करण्याची जागा आहे, ही शहरापासून लांब आहे. आणि हा त्यातला सर्वात महत्त्वाचा एक पार्ट आहे, की ही आपल्याला सांगतं, की ही नागरी संस्कृती आहे. ही सिव्हिलायझेशन आहे.
आपण थोड्या वेळाने पुढे असं एक बघू, की सिव्हिलायझेशन आणि कल्चर मधला फरक, संस्कृती आणि सभ्यता ज्याला आपण म्हणतो. आणि ही संस्कृती आहे ज्याच्यात बद्दल आपल्याला फारसं माहीत नाहीये. म्हणजे आर्किओलॉजिकल डेटा खूप आहे. आता सध्या जिनिओलॉजिकल डेटा पण खूप आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याकडे लिंग्विस्टिक्सचा प्रश्न आहे. कारण एखादा रॉझेटा स्टोन ज्याला म्हणतो, की एखाद्या दगडावर आपल्याला समजणारी भाषा आणि यांची इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची भाषा ही एकाच वेळी असेल तर आपल्याला कळू शकतं, की ट्रान्सलेट करून आणि मग ते सॉल्व्ह होऊ शकतं. पण हे तसं अजून मिळालेलं नाहीये. तर एवढं सगळं सांगण्याची मुख्य रिझन असं आहे, की अ, हे लोकं कुठून आले आणि कुठून गेले याचा आत्ता जरा थोडाफार आपल्याला अंदाज लागायला लागलेला आहे. तर हे कुठून आले? तर पहिल्यांदा असं एक समज होता, की हे लोकं आले अ, टर्की किंवा इराणचे जे फार्मर्स आहेत तिकडनं. कारण तुम्हाला माहिती आहे, की सुमेरियन्स किंवा इजिप्शियन्स तिकडे शेतीचं पहिलं सुरुवात झाली अप्रॉक्सिमेटली 7500 BC मध्ये. पण त्या पॉइंट पासून असा एक समज होता, की तिकडनं शेती बाजूला पसरली. म्हणजे एकाने दुसऱ्याला शिकवली, एका गावाने दुसऱ्या गावाला शिकवली आणि असं करून ती शेती ही एक टेक्नॉलॉजी होती त्यावेळची. आता असं लक्षात येतंय, की हे जे लोकं आहेत, हे पूर्णपणे वेगळे लोक आहेत. म्हणजे हे तुम्ही लाल रंगाचे इथे तुम्हाला युरोपमध्ये पोहोचवणारे जे एक अँसेस्ट्री दिसते, इराण आणि इराक किंवा सुमेरियन त्या एरियामधनं, ती पूर्णपणे वेगळी आहे आणि भारताच्या बाजूला येणारी ही अँसेस्ट्री पूर्ण वेगळी आहे. यांचा जो हॅप्लोग्रुप ज्याला म्हणतो, तो WC1 हॅप्लोग्रुप हा पूर्ण वेगळा आहे आणि हे आता या गेल्या 2-3 वर्षातच लक्षात आलेलं आहे. यानी फरक काय पडतो? तर फरक असा पडतो, की फार्मिंग, शेती ही इन्व्हेंट झाली असा त्याचा अर्थ तिकडनं निघायला सुरुवात होतो, की शेतीची डिस्कव्हरी झालेली नाहीये सुमेरियन किंवा इजिप्शियनकडनं. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी शेतीचं स्वतःच शोध लावलाय, असा त्याचा अर्थ निघू शकतो. आता हा जरा थोडा लवकर येणारा निष्कर्ष आहे. अजून मला वाटतं बऱ्यापैकी रिसर्च पेपर या एरियात होतील पब्लिश. पण ते आपल्याला लक्षात येईल ते एक्झॅक्टली त्याच्यातनं निष्कर्ष काय निघतोय पुढच्या 5 वर्षात ते लक्षात येईल. दुसरं त्याचं रिझन असं आहे, की लॅक्टेस हॉटस्पॉट म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे आपलं दूध पचवायची ताकद. म्हणजे ओरिजिनल जो आपण होमो सेपियन्स आहोत, आपली दूध पचवायची ताकद ही वयाच्या 7व्या वर्षी थांबायला सुरुवात होते. अ, 7व्या वर्षानंतर अडल्ट माणसाला दूध पचवता येत नाही. पण एक जेनेटिक म्युटेशन झालं होतं अराउंड 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी. जे म्युटेशन झालं होतं इराण आणि टर्कीच्या एरियामध्ये. तिकडचं तिकडनं जे म्युटेशन झालं त्याच्याबरोबर फार्मिंग आणि ज्याला आपण पॅस्टोरियल किंवा पशुपालन म्हणतो ते सुरुवात झाली. आणि या म्युटेशनमुळे दूध, चीज हे सगळे आपण पचवायला प्रौढ झाल्यावर सुद्धा पचवायला लागलो. पूर्ण जग आज हे पचवू शकत नाही आज सुद्धा. हे लॅक्टेस हॉटस्पॉट म्हणतात ज्याला. तुम्हाला हे दिसत असेल हा जगाचा एक मॅप आहे. त्याच्यात जो डार्क एरिया आहे त्या एरियामध्ये ते जेनेटिक म्युटेशन तुम्हाला सापडतं आणि ते पचवू शकतात दूध. तर हे त्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या लोकांमध्ये हे सुद्धा सापडतं. हा दुसरा एक पुरावा समजला जातो. अ, नंतर जे पुरावे आहेत ते प्रायमरीली पॉटरी आणि थोड्याफार प्रमाणात सील्स बद्दलचे आहेत. तर या पॉटरी ज्या आहेत, तर मी आता हे डिटेल्समध्ये जाणार नाही, पण हे टोगावेअर कल्चर किंवा हकरा घागर ही जी रिव्हर व्हॅली आहे, तिकडचं कल्चर किंवा ब्लॅक अँड रेड कल्चर हे ओव्हर 5,000 वर्षात हळू ते चेंज झालेलं आहे. आणि हे पॉटरीचं कल्चर चेंज होताना तुम्हाला असं जाणवतं, की त्याच्यात संस्कृतीमध्येही फरक झालेला आहे. म्हणजे ते दफन करण्याची पद्धती त्यांची वेगळी आहे. तुमच्या दफन करताना बाजूला ठेवल्या गेलेल्या वस्तू वेगळ्या आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला कळतं, की ह्याच्यात फरक कसा पडलेला आहे. जनरली त्याला 5 पिरियड्स म्हणतात. अर्ली हराप्पन पिरियड ते मॅच्युअर हराप्पन पिरियडपर्यंत. मी त्या डिटेलमध्ये आपण जाऊया नको. पण याचा टेक अवे असा आहे, की जसे लोकं प्रगत होतायत, ट्रेडिंग करतायत, तसं-तसं त्यांची
पॉटरी पॉट्स बदलतायत, त्यांचे स्वतःचे मतं बदलतायत. ते बाजूच्या म्हणजे एस्पेशली इजिप्शियन्स किंवा सुमेरियन्स कडनं ते नवीन गोष्टी घेऊन येत आहेत. तर यांनी हा फार मोठा फरक पडलेला आहे. त्या पॉटरीवरचे जे चिन्ह आहेत, त्याचे अजूनही अर्थ लागलेले नाहीयेत. आता गेले जवळपास 150 वर्ष हा प्रयत्न चालू आहे. मायन लँग्वेज जी आहे, ते मायन लँग्वेज पण 100 वर्ष प्रयत्न झाला आणि ती फायनली ती क्रॅक केली गेली आणि त्यांना असं लोकांना वाटलं, की आता आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची पण क्रॅक करू. पण अजूनही ही अजून क्रॅक करता येत नाहीये. तर प्रयत्न चालू आहेत. पण आता गेल्या 3-4 वर्षापूर्वी एक सांगायची गोष्ट म्हणजे तामिळनाडूमध्ये किझाडीमध्ये अ, उत्खनन करताना त्यांना काही पॉटरी पॉटशर्ड्स मिळालेले आहेत. भांड्याचे तुकडे. अ, आणि ते फक्त एकच नाहीत, भरपूर मिळालेले आहेत आणि त्याच्यात त्यांना असा अंदाज आलाय, की हे त्याच्यावरचे जे केलेले मार्किंग्ज आहेत, हे मार्किंग्ज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वरचे जे वेगवेगळे मार्किंग्ज आहेत त्याच्याबरोबर मॅच होतात. अ, आणि ते आता नवीन डायरेक्शनने हा प्रयत्न सुरू झालेला आहे. याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ही सिव्हिलायझेशन फार मोठी आहे. फार मोठे शहर आहेत. 35,000 ते 50,000 लोकं काही वेळा एकेका शहरात राहतायत. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. आणि नंतर जे सिव्हिलायझेशन बदलली आहे, त्या सिव्हिलायझेशन बद्दल आपल्याला म्हणजे आपल्याला आपले धर्मग्रंथ माहिती आहेत, आपल्याला ते पाठ आहेत. पण आपल्याला त्यांच्या बद्दलची आर्किओलॉजी फारशी काही सापडत नाहीये. तर हा त्यातला एक जो डायकोटोमी आहे, हा एक जुनी एक मिस्ट्री समजली जाते. तर या बाबतीत आता हे तुम्ही बघितलं तर तामिळनाडूमध्ये जी ही ब्राह्मी स्क्रिप्ट आहे, प्रोटो ब्राह्मी स्क्रिप्ट म्हणतात त्याला, ती बऱ्यापैकी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या स्क्रिप्ट बरोबर मॅच होते असा त्यांचा आता एक गेस आहे. आणि ही तामिळ ब्राह्मी स्क्रिप्ट आहे, ती आता वाचता येते. पण प्रोटो म्हणजे त्याचं जे जन्मस्थान जिकडनं झालंय, ती अजूनही वाचता येत नाहीये. तर आपण ॲटलीस्ट एक जरा नवीन आशा निर्माण झालेली आहे, की आपण ही आता क्रॅक करू शकू. अ, दुसरं असं की हे राइट साइडला तुम्हाला जे दिसतंय सील, ते त्याच्यावर एक तुम्हाला बैल दिसेल. त्या बैल बाजूला काही माणसं उडवतोय वगैरे. तर हे तामिळनाडूचे जे लोकं आहेत त्यांचं म्हणणं हे जलकट्टू आहे. जलकट्टू तुम्ही ऐकून माहिती असेल की बैलांच्या शर्यती किंवा असे बऱ्यापैकी त्यांचे खेळ असतात. हे बैलांच्या शर्यती आणि खेळ आता 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी मला वाटतं ते सुप्रीम कोर्टात एक मेजर इश्यूही चालू होता तामिळनाडूमध्ये. चालू ठेवायचं की नाही. पण त्यांचा असा दावा आहे की हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पर्यंत जातो आणि हा काही ठिकाणी इव्हन सिरिया आणि हिटाईट एम्पायर्समध्ये पण हेच प्रकार दिसतात. हे दुसरं एक पार्ट आहे की जे द्रविड संस्कृतीला आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला एकत्र आणतं. तर आता आपण लँग्वेज जर का बघायला गेलो, अजून परत एकदा मी सांगेन, की अजूनही आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची लँग्वेज माहीत नाहीये. पण त्याच्याबरोबर आपल्याला त्यांचा जो डी-एन-ए हॅप्लोग्रुप आहे तो माहिती आहे. म्हणजे तो एच जो आहे डी-एन-ए हॅप्लोग्रुप टिपिकली तो भारतामध्ये असा हा पसरला असं तुम्हाला दिसेल आणि तो बऱ्यापैकी जो सध्याचे प्रोटो द्रविडियन लँग्वेजेस आहेत त्यांना तो कव्हर करतो. तुम्ही डावीकडचं ज्या 4 मेजर लँग्वेजेस आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, तो प्रदेश आणि प्रोटो द्रविडियन लँग्वेजेसचा प्रदेश आणि एच हॅप्लोग्रुपचा प्रदेश हा कंपेअर केला, तर हा बऱ्यापैकी जरा ओव्हरलॅप तुम्हाला दिसतो. परफेक्ट नाहीये, पण ओव्हरलॅप आहे. तर ही थिअरी अशी आहे त्याच्यामध्ये, की बऱ्यापैकी हे लोकं 2 भागामध्ये सेपरेट झालेले आहेत. एक उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग आणि त्या दक्षिणेच्या भागाचा आपल्याला तो हॅप्लोग्रुप एच जो आहे तो दिसतो. जो बऱ्यापैकी त्या लँग्वेजेसमध्येही कन्व्हर्ट झालेला आहे. तर त्यांचा रिलिजन काय होता? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा ज्याला आपण आता सध्या प्रोटो द्रविडियन्स म्हणायला लागलेलो आहोत, तर यांचं रिलिजन काय होतं? अ, 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 परत एकदा म्हणजे आपल्याला नक्की माहीत नाहीये हे काय? आपल्याला जे काही माहिती आहे हे त्यांच्या सील्समधनं किंवा त्यांच्या जे वेगवेगळे अ, मूर्त्या किंवा जे स्कल्पचर्स आहेत त्याच्यातनंच आपल्याला थोडंफार कळू शकतं. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे 20 प्रकारचे प्राणी आहेत त्याच्यात सापडतात आपल्याला. बैल हा सगळ्यात मोठा दिसतो आणि तेही असा युनिकॉर्न बैलसारखा एक वेगळाच प्राणी आहे हा.
तर हा सगळ्यात फार कॉमन दिसतो. पण त्याच्यात महत्त्वाचं समजलं जातं, की त्याच्यात कुठेही आपल्याला घोडा दिसत नाही आणि घोडा दिसत नाही सिग्निफिकन्स हा आपल्याला जरा थोडा पुढे लक्षात येईल. पण सध्या तरी त्यांना कुठेच घोड्याचं अस्तित्व किंवा रथ किंवा कुठेही अ, त्या टाइपचे प्राणी असे अजूनही सापडलेले नाहीयेत. गॉडेसेस किंवा आदिशक्ती यांचं अस्तित्व खूप जास्त दिसतं. म्हणजे अशी शक्यता आहे, की हे आदिशक्ती किंवा त्या टाइपच्या देवतांना हे मानत असले पाहिजेत. म्हणजे जस्ट फ्रॉम द sheer number of sculptures that we are getting. हा डावीकडचा जो तुम्हाला खाली सील दिसतोय हा पशुपती म्हटला जातो. पशु आणि काही वेळा असं म्हटलं जातं, की हा आपला शिव किंवा शंकराला हा जवळ असला पाहिजे. आता हा स्पेक्युलेशन आहे सध्या तरी. पण पशुपतीनाथ म्हणजे बाजूला वाघ आहे, बैल तर आहेतच, हिप्पोपोटॅमस वगैरे आहेत आणि हा पशुपतीनाथाला फार जवळ जातो. आणि सरप्रायझिंगली हा हा योगिक मुद्रेमध्ये हा बसलेला आहे. ही व्यक्ती जी आहे ती. आणि हा सगळ्यात फेमस राइट साइडचे जे आहेत ते जवळपास असं आपण ज्याला प्रिस्ट म्हणू शकू, धर्मगुरू. कारण यांनी डाव्या खांद्यावर एक घेतलेलं आपलं अ, वस्त्र आहे. तर असा एक गेस आहे की हा एखादा राजा किंवा धर्मगुरू असला पाहिजे. त्याच्याशिवाय असा हा प्रॉमिनेंटली दिसणार नाही. तर राखी गढी ही एक जी मोठी साईट आहे. आपण 2-3 आठवड्यापूर्वी बघितलं होतं. तर ह्या साईटमध्ये त्यांनी अ, मिळालेल्या स्केलेटन्सवर डी टेस्टिंग चालू केलं होतं 2015 ला आणि अराउंड 2019 ला त्यांनी ते संपवलं त्याचा डेटा त्यांनी पब्लिश केला होता. त्याचं मुख्य टेकअवे आहे त्याच्यातनं येणार की ही जी अँसेस्ट्री आहे हराप्पन जिनॉम त्या अँसेस्ट्रीमध्ये स्टेप पॅस्टोरियलिस्ट किंवा इराणियन फार्मर्सची अँसेस्ट्री नाहीये. म्हणजे आपण ते आता थोड्या वेळात बघू की वेस्ट युरेशियन अँसेस्ट्री ती काय होती. अ, थोडक्यात ही इंडो युरोपियन ज्याला म्हणतो आपण ती अँसेस्ट्री नाहीये किंवा ही इराणियन फार्मर्सची पण अँसेस्ट्री नाहीये. ही आहे इराणियन हंटर गॅदरर्सची. ही त्याच्याही मागे जाते. तर अ, अ, आणि दुसरी गोष्ट अशी की अ, हे यांचं एक मिक्सअप झालेलं आहे. म्हणजे आपण आता मगाशी बघितलं की अंदमानचे जे हंटर गॅदरर्स होते, ASI कंपोनंट होता. हा राइट साइड लोअर कॉर्नर इथे दिसतोय. तो कंपोनंट हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये अ, इराणियन हंटर गॅदरर्सशी मिक्स झालेला आहे आणि हा कंपोनंट हा इथे नवीन तयार झालेला आहे. हा कंपोनंट आपला भारतीयांचा हा आता सध्याचा मेजर बिल्डिंग ब्लॉक आहे. इथे तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळे ह्याच्याप्रमाणे कालखंडाप्रमाणे एकत्र आलेले आहेत हे पण थोडक्यात हा अप्रॉक्सिमेटली 2000 ते 3000 BC पर्यंत हा जवळपास स्टेबल झालेला आहे. म्हणजे याचं जे मिक्सचर आहे ASI आणि इराणियन हंटर गॅदरर्स हे मिक्स मिक्स होऊन आपण या लेवलला पोहोचलेलो आहोत. तर आता आपण येऊया पुढच्या तिसऱ्या कंपोनंटकडे. हा आहे अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन कंपोनंट. आता हा अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन कंपोनंट आता हा लक्षात आला होता लिंग्विस्टिक्स मुळे अराउंड 300 वर्षापूर्वी 250-300 वर्षापूर्वी कलकत्त्यामध्ये एक विल्यम जोन्स म्हणून एक जज आला होता आणि त्याच्या पहिल्यांदा लक्षात आलं तो त्यांनी संस्कृत शिकला आणि त्यांनी महाभारत वगैरे वाचायचा प्रयत्न केला, ट्रान्सलेट करायचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच्या लक्षात आलं की हे एक्झॅक्टली ग्रामर स्ट्रक्चर हे लॅटिन आणि ग्रीक सारखं आहे. आणि त्यांनी काही रिसर्च पेपर पब्लिश केले. ऑब्व्हियसली ते परफेक्ट नव्हतेच, पण ती ॲटलीस्ट स्टार्ट होती. अ, त्यांनी लोकांच्या असं लक्षात यायला सुरुवात झाली, की अ, ह्या ज्या भाषा आहेत, म्हणजे संस्कृतोद्भव भाषा ज्याला आपण म्हणतो, या भाषा बऱ्यापैकी युरोपियन भाषांना जवळ आहेत आणि हे कोणालाही लक्षात येईना हे असं का झालं असावं? कारण 3 ते 5,000 मैल्स दूर आहेत हे प्रदेश सगळे. तुम्ही असं बघितलं, की साधं इंग्लिशमध्ये तुम्ही विचारताय, की हू इज युअर सन? संस्कृतमध्ये कह तवा सुनू किंवा लिथुआनियनमध्ये कसं तव सुनूस हे हे ते एक्झॅक्टली
सेम आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे यांची ॲटलीस्ट जी ओरिजिनेशन लँग्वेज जी आहे, ही बऱ्यापैकी सेम आहे असं म्हणता येऊ शकतं. काही शब्द आहेत, जे बाकीच्या भाषात सापडत नाहीत. म्हणजे ते म्हणजे रथांचे शब्द, की त्याचा अर्थ तुम्ही रथ म्हणता संस्कृतमध्ये, ते जर्मनमध्ये रॅड म्हणता, लॅटिनमध्ये रोटा, लिथुआनियनमध्ये रथास होतो. संस्कृतमध्ये तर रथ आहेच आणि ॲक्सेलचे शब्द असं क्लिअरली लक्षात येतं, की एका संस्कृतींनी रथ निर्माण केलाय आणि त्याला शब्द निर्माण केलेत आणि त्या संस्कृतीचे लोकं हे बाकी ठिकाणी गेलेले आहेत, पोहोचलेले आहेत आणि हे शब्दही घेऊन गेलेले आहेत. त्याच्याबरोबर ग्रामर घेऊन गेलेले आहेत. तर हे पहिल्यांदा लक्षात आलं. हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी लिंग्विस्ट्सनी पहिलं काम चालू केलं. आर्किओलॉजिकल काही त्यावेळी पुरावे नव्हते. इकडनं जरा थोडा एक डिटूर येतो आपला आणि तो डिटूर असा आहे, की हा सगळा जो जो इन्फॉर्मेशन गोळा होत होती, ही काही रेसिस्ट आणि एथनोसिस्ट प्रोपगंडासाठी यूज व्हायला लागली. म्हणजे त्यावेळी त्यांनी असं म्हणजे इव्हन हिस्टोरियन्स, आर्किओलॉजिस्टमध्येही एक असा हा ट्रेंड होता. म्हणजे चेंबरलेन म्हणा, गोरब्ले म्हणा, नंतर कॅसिना जो नंतर आला. तर यांनी ही सगळी जी इन्फॉर्मेशन होती, ही त्यांच्या रेसिस्ट प्रोपगंडासाठी यूज करायला सुरुवात केली. आर्यन थिअरी तिकडनंच आली. युरोपनी त्याच्यातनं फारच ॲक्चुअली विध्वंस बघितलेला आहे. आणि त्याचं जे मोरल जस्टिफिकेशन ज्याला म्हणतो, नैतिक जे सपोर्ट म्हणतो, तर तो सगळा त्यावेळी आर्किओलॉजीने दिलेला आहे आणि हे त्यातला एक डाउन साइड आहे या सगळ्या प्रकाराची. तुम्हाला माहिती आहे की नाझींनी हा सगळा डेटा यूज करून आर्यन होमलँड जर्मनीमध्ये दाखवली, स्वस्तिकाचा यूज केला आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे रिअल सीरियस सायन्स आर्किओलॉजी म्हणतात हे मागे पडलं. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली 1950-60 मध्ये परत एकदा ह्याच्यात परत नवीन थिअरीज आणि हायपोथेसिस सुरू झाले आणि हे हायपोथेसिस पहिलं जे सगळ्यात महत्वाचं हायपोथेसिस आहे ते म्हणजे कुर्गन हायपोथेसिस. तर कुर्गन हायपोथेसिसचा बेस लिंग्विस्टिक होता, पण नंतर त्यांनी आर्किओलॉजी आणि आता सध्या DNA एनालिसिस मधनं त्यांनी ते एकत्र आणलं. तर हा जो तुम्हाला ग्राफ दिसतोय, की तुम्ही एक प्रोटो इंडो युरोपियन बेस पकडला, तर त्याच्यापासून सगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत, हे एक तुम्हाला दिसायला सुरुवात होतं. आणि जसं आपण म्हणतो, की भाषा ही एका डायरेक्शनने जाते, उलटी जाऊ शकत नाही. म्हणजे अ, एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आता आपल्याकडे संस्कृतमध्ये रत्न शब्द आहे. तर तो ज्यावेळी बोलीभाषेत येतो, तो र चा ल होतो, न चा न होतो आणि रत्नचं लेणं होतं. म्हणजे आपण ज्याला लेणं, लेणी म्हणतो. पण लेण्याचा रत्न उलटा होत नाही जनरली. म्हणजे एखादं भाषा जर का ओरिजिनल लेणं असेल, तर त्याच्यात तो मागे जाऊन रत्न होत नाही. तर त्या फिलॉलॉजिकल रूल्स प्रमाणे आणि ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स बाकीच्या रूल्स प्रमाणे ते बऱ्यापैकी त्यांनी असे लँग्वेज ट्रीज तयार करायला सुरुवात केली आणि ही 100 वर्ष तरी जुनी गोष्ट आहे खरं तर आणि अजूनही हे ट्रीज बरोबर वर्क होतात. म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मराठी बघितलं, तर इथे राइट साइडला तुम्हाला मराठी दिसेल. मराठीच्या बाजूला गुजराती, पंजाबी, बेंगॉली वगैरे दिसतात. आणि दुसऱ्या ब्रँचमध्ये जुनं इराणियन आहे. या सगळ्या मागे येऊन या ब्रँच सगळ्या एका प्रायमरीली मेन प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज ट्रीला मिक्स होतात. तर हा सगळा जो एव्हिडन्स आहे, फिलॉलॉजिकल एव्हिडन्स आहे, हा त्यांना समोर दिसत होता. पण सुरुवातीला आर्किओलॉजिकल एव्हिडन्स काही नव्हता. तो आर्किओलॉजिकल एव्हिडन्स नंतर यायला सुरुवात झाली. आता या बाबतीमध्ये इव्हन 100 वर्षापूर्वी आपल्याकडे टिळकांनी पण काही संशोधन केलं होतं. त्यांचं एक पुस्तक आहे, आर्क्टिक होम इन वेदास म्हणून. टिळकांचं संशोधन या 2 गोष्टींवर बेस्ड होतं. एक म्हणजे वेदांमध्ये येणारे ऋचा किंवा त्याच्यात येणारा कालगणना, काही कॅलेंडरची इन्फॉर्मेशन आणि अ, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं होतं, की हे वेद सुरुवातीला तरी ॲटलीस्ट ऋग्वेद ज्यावेळी लिहिला गेला, त्यावेळी हे लिहिणारे ऑब्झर्व्हर्स जे होते, हे भारतीय उपखंडात नव्हते. हे कुठेतरी वरती असले पाहिजेत. आर्क्टिक सर्कलमध्ये असले पाहिजेत अशी ती थिअरी आहे आणि त्यांनी तो कालखंड 6,000 ते 8,000 वर्ष मागे नेला होता. आणि त्यांनी झोरास्ट्रियन्सचा झेंद अवेस्ता आहे, त्याचाही थोडा अभ्यास करून
त्यांच्या असं लक्षात आलं होतं, की या भाषा सेम आहेत. म्हणजे सरस्वतीला ते हैरावती म्हणतात, शरयूला हरयू म्हणतात. अ, त्याच्यानंतर झेन दवेस्तामध्ये त्यांचा जो देव आहे, तो अहुरा माझदा म्हणजे अहुराचा आहे तो, असुर आहे. आपण असुर जे आपण ज्याला म्हणतो, तो असुरा मेधा तो आहे. तर त्यांच्या असं बऱ्यापैकी लक्षात यायला सुरुवात झाली होती, की यांचं पहिल्यापासून कनेक्शन्स आहेत. मिथॉलॉजी बघायला गेलं तर ती जरा थोडी इंटरेस्टिंग अजून जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे आता वेळ नाहीये म्हणून, पण इंटरेस्टिंग अशासाठी आहे, की ज्याला ऋग्वेदांमध्ये आपण सूर आणि असूर हे जे 2 ट्राइब्स किंवा म्हणतो चांगले आणि वाईट, ते झेन दाविस्तामध्ये एक्झॅक्टली उलटे आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी असुर हे त्यांचे देव आहेत आणि इंद्र आणि सूर हे त्यांच्यासाठी अपोझिट आहेत. म्हणजे असं क्लिअरली जाणवतं, की हे नेबरिंग 2 कंट्रीज आहेत आणि किंवा ट्राइब्स आहेत आणि ह्या एकमेकांशी भांडतात. त्याचप्रमाणे देव, त्यांचे जे देवांच्या ज्या उल्लेख आहेत, म्हणजे आता समजा हिटाइट्स किंवा मिटानी जे एम्पायर्स होती त्यांनी केलेल्या ज्या तह किंवा ट्रिटीज सापडलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्या देवांबद्दल ते प्रतिज्ञा घेतात. म्हणजे आणि त्या देवांची नावं आहेत इंद्र, वरुण, मित्र, नसत्य. नसत्य म्हणजे अश्विनी कुमार आपले. तर हे सगळे त्याच्यात हे आपल्यापासून भारतापासून 3000 मैल्स तरी दूर आहेत सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या एक-एक जे तुम्हाला मिथॉलॉजी आणि लिंग्विस्टिक जे एव्हिडन्स मिळायला लागले, तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, की ह्यांचं काहीतरी कनेक्शन असलंच पाहिजे. आणि सुरुवात इकडनं झाली आणि नंतर बऱ्यापैकी पुरावे सुरू झाले. तर हा तो जिओग्राफिकल रिच आहे. हा पूर्ण भाषेच्या बाजूने येतो, लिंग्विस्टिक पुराव्याने येतो. तर हे तुम्हाला असं दिसेल, की लाल रंगाचं आहे ते ज्याला आपण प्रोटो इंडो इराणियन लँग्वेजेस म्हणतो, त्या या सगळ्या लँग्वेजेस आहेत. पण हा सगळा जो विस्तीर्ण प्रदेश आहे, हा सगळा एकाच ओरिजिनल प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज ट्रीचा एक पार्ट समजला जातो. आपल्याकडच्या द्रविडियन भाषा आहेत, या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांचा याच्याशी काही संबंध नाहीये. तर हे कशामुळे झालं असेल? तर ही थिअरी जी आहे, ती कुर्गन थिअरी. कुर्गन हायपोथेसिस आपल्याला काय सांगतं, की आणि कुर्गन म्हणजे थोडक्यात म्हणजे एक पीट ग्रेव्ह, ग्रेव्ह कल्चर आहे. जसं पुरलं गेलंय एखाद्या व्यक्तीला, त्याच्याबरोबर बाजूला कुठच्या वस्तू ठेवल्या आहेत, कुठची आयुध आहेत, कुठचे अ, अ, दिशेने त्यांना पुरलेलं आहे. या सगळ्या पद्धतीने तो विचार केला जातो आणि त्याच्यात पॅटर्न तुम्हाला दिसायला लागतो. तर ज्यावेळी आर्किओलॉजिस्टना सापडलं, की सेंट्रल एशिया म्हणजे नॉर्थला कॅस्पियन आणि ब्लॅक सीच्या वरच्या एरियामध्ये हे काही तुम्हाला जे स्केलेटन्स सापडतात, ते स्केलेटन्स अराउंड 6000-8000 वर्षापूर्वीचे, त्यांचे पुरण्याची पद्धत आणि नंतर बाकीच्या ठिकाणी ज्या कल्चर दिसतात त्यांची पुरण्याची पद्धत ही सारखी आहे. तर तिकडनं ते सगळं संशोधन सुरू झालेलं आहे. मी ते डिटेलमध्ये जाणार नाही, पण त्याच्यात सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश असा, की पहिलं त्याच्यात हे त्यांचा रिकमेंडेशन असं आहे, की पहिलं जो एक स्थलांतर आहे, ते झालेलं आहे ते इराणियन हंटर गॅदरर्सचं. तुम्हाला इथे जे दिसेल, जे झॅग्रोस माउंटेनच्या बाजूनी आपले इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि त्या साइडला गेलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अॅनाटोलियन ॲग्रीकल्चरिस्ट जे आहेत, म्हणजे टर्कीच्या बाजूनी ते युरोपमध्ये शिफ्ट झालेले आहेत. पण कुर्गन थिअरी सांगते, की या वरच्या नॉर्थला ब्लॅक आणि कॅस्पियन सीच्या बाजूला जे ग्रासलँड्स आहेत, पॉन्टिक स्टेप म्हणतात ज्याला, आपल्या सध्याच्या कझाकस्तान, युक्रेन, साऊथ रशिया या सगळ्या एरियामध्ये. तर त्या एरियामध्ये हे लोकं ओरिजिनली राहत होते. त्यांचं ही थिअरीचं असं म्हणणं आहे, की संस्कृत किंवा ज्याला प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेजेस आहेत, त्यांची सुरुवात झालेली आहे जवळपास 7 ते 8,000 वर्षापूर्वी या एरियामध्ये. त्याच्यानंतर काही क्लायमॅटिक रिझन्समुळे यांचं स्थलांतर इकडनं सुरू झालं. म्हणजे आपण एक बघितलं असेल, की ज्या कारणामुळे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून स्थलांतर व्हायला सुरुवात झाली, जवळपास त्याच कारणांमुळे या लोकांनी त्याच्या 500 वर्ष, 1000 वर्ष आधी जवळपास मूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ते 2 बाजूनी मूव्ह झालेत. एक बाजूनी ते युरोपमध्ये गेले आणि दुसऱ्या बाजूनी ते भारतीय उपखंडामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचा मधला जो एरिया आहे तो सेंटॅस्टिक आणि बीमॅक कल्चर म्हणून समजला जातो. आणि तिथेही ते सगळे पुरावे सापडलेले आहेत. तर थोडक्यात
कुर्गन थिअरी ही स्थलांतराची मायग्रेशनची थिअरी आहे आणि त्याला आता बऱ्यापैकी एव्हिडन्स मिळायला सुरुवात झालेली आहे. पहिला म्हणजे जेनेटिक एव्हिडन्स. जेनेटिक एव्हिडन्स आहे तो म्हणजे R1 हॅप्लोग्रुप. तर R1 हॅप्लोग्रुप जो आहे तो हा बऱ्यापैकी त्याचं ओरिजिन जे आहे ते एन्शियंट DNA टेक्निक प्रमाणे त्या पॉन्टिक स्टेप किंवा सेंट्रल एशियामध्ये इथे सापडतो. आणि तिकडनं त्याचं मायग्रेशन जे आहे त्याचा एक R1A Z93 जो हॅप्लोग्रुप आहे तो इकडनं भारताकडे येतो असा दिसतो आणि R1B जो आहे तो युरोपकडे जातो असं दिसतो. पण त्याचा ओरिजिनल कंपोनंट जो आहे तो R1 जो तो सेमच आहे. तो बऱ्यापैकी त्याच एरियातनं दिसतो. अ, हा जो राइट साइडला तुम्हाला दिसतोय तो बेसिकली ते अँड्रोनोव्हो कल्चर म्हणजे त्यांचं जे यमुनाया आणि पॉन्टिक स्टेप जे आहे त्याचा एक हा सब पार्ट आहे, छोटा पार्ट आहे. त्याच्या खाली एक बॅक्टेरिया मार्जिनिया जो एक कल्चर आहे ते समजलं जातं आणि खाली जे आहे भारतासाठी बघायचं झालं तर हे तुम्हाला खाली 4 कल्चर्स सापडतात जी त्यांच्याशी रिलेटेड आहेत. तर ती कुठची तर तिथे आपण पोहोचवायच्या ऐवजी ही वर्ष कुठची होती? तर अप्रॉक्सिमेटली ही वर्ष आहेत की यमुना या पॉन्टिक स्टेप एरियामध्ये 3300 BC या कालखंडामध्ये ही स्थलांतर मायग्रेशन सुरू झालं आणि ते त्याचं एक जी ब्रँच आहे ती भारतामध्ये पोहोचेपर्यंत जवळपास 1500 ते 2000 BC म्हणजे आजपासून जवळपास 4000 ते 4500 वर्षापूर्वी हे स्थलांतर भारतामध्ये पोहोचलं. तर ही अशी थिअरी आहे. अ, हे तुम्हाला आपण कसं प्रूव्ह करता येणार? तर हे आर्किओलॉजी आणि लिंग्विस्टिक हे डायरेक्ट पुरावा नाहीये. हा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आहे खरं तर. पण डायरेक्ट पुरावा तुम्हाला असा दिसतो की हळू-हळू हे कल्चर चेंज झालेलं आहे. म्हणजे आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघायला गेलं, तर आपण असं बघितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन चे लोकं आहेत ते तिथे क्लायमेट चेंज जसा झाला, तसे त्यांना ती शहरं सोडावी लागलेली आहेत. ही गोष्ट झाली जवळपास 1900 BCE मध्ये आणि ते जसे तिकडनं बाहेर पडायला सुरुवात झाली, तसतसे ते ईस्टला गेले गंगेच्या खोऱ्यामध्ये आणि वेस्टलाही गेले इराणच्या डायरेक्शनमध्ये. तर आपण हे सध्या गंगेच्या खोऱ्यातलं मूव्हमेंट बघतोय. पण त्याच्यात तुम्हाला असं दिसतं की कॉपर होड कल्चर दिसतं, जे सुरुवातीचं कल्चर आहे अगदी. सिमेट्री एज कल्चर दिसतं, जे त्याच वेळचं पण जरा थोडं नंतरचं आहे. पण सिमेट्री एज कल्चरचा एक मुख्य फरक असा आहे, की या कल्चरमध्ये क्रिमेशन किंवा दहन हे सुरू झालेलं आहे. त्याच्या आधीपर्यंत म्हणजे इव्हन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सुद्धा दफन हे सगळ्यात जास्त दिसतं, पण दहन फारसं दिसत नाही. पण या कल्चरमध्ये असं तुम्हाला दिसतं, ही सुरुवातीचा भाग आहे, की दहन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इव्हन ऋग्वेदामध्ये पण असा उल्लेख यायला सुरुवात होतो, की दहन करणाऱ्या काही एरियाज आणि जमाती आहेत. त्याच्या पुढे मात्र तुम्हाला क्लिअरली चेंज झालेलं दिसतं. हे कल्चर असं तुम्हाला दिसतं, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं कल्चर 2 ठिकाणी शिफ्ट झालं. एक अ, गंगेच्या खोऱ्यामध्ये आणि दुसरं साऊथला. गंगेच्या खोऱ्यामध्ये जे शिफ्ट झालं, ते मिक्स झालं ऑब्व्हियसली. हे डिफ्युजन समजलं जातं. बऱ्याच वेळा लोकं त्याला इन्व्हेजन किंवा मायग्रेशन म्हणतात, पण तो कन्सेप्ट आता मागे पडलेला आहे. डिफ्युजन किंवा इमिग्रेशन म्हणतात. त्याचं मुख्य रिझन असं आहे, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या आजूबाजूला कुठेही युद्धाचे किंवा आक्रमणाचे पुरावे सापडत नाहीत. 2 कल्चर एकत्र आल्याचे मात्र दिसतात. तर हे त्यातलं हे म्हणजे काही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे फीचर्स हे या संस्कृतींनी पण घेतले असं दिसायला सुरुवात होते. ओकर कलर म्हणजे आपण महाराष्ट्रात अजूनही बघतो. लाल रंगाची जी पॉटरी आहे ही अजूनही काही वेळा दिसते आपल्याकडे. पण वेदिक कल्चर जे आहे हे टिपिकली पेंटेड ग्रे वेअर कल्चर समजलं जातं. आता हा मुख्य फरक एक असा आहे, की या कल्चरमध्ये वेदिक कल्चरमध्ये जे आपल्याला नागरी संस्कृती फारशी दिसत नाही. त्याचे पुरावे सापडत नाहीत. त्याचे आपल्याला ग्रामीण संस्कृती दिसतात. म्हणजे फरक असा आहे, की ही जी संस्कृती आहे, हे आपण आत्ता बघितलं, की अ, जवळपास नॉर्थमधनं यमुनाया आणि सेंटास्टा कल्चरमधनं लोकं जे आलेले आहेत,
हे प्रायमरीली पशुपालक आहेत. ते थोडंफार शेती करतात. थोडीफार मेटॅलर्जी म्हणजे त्यांनी आयर्न एज पण आणायला सुरुवात केलेली आहे. पण हे प्रायमरीली पशुपालक आहेत. गाय, गोधन हे त्यांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. अ, तर हे या 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 लोकांचा मुख्य फरक असा आहे, की हे गावांमध्ये राहतात आणि सेल्फ सफिशियंट स्वयंपूर्ण गावं आहेत. पण तुम्हाला ते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सारखी शहरं तिकडे दिसत नाहीत. तर ज्या जवळपास 500 ते 700 साइट्स सापडलेल्या आहेत वेदिक कल्चरच्या गंगेमधल्या. आपण ज्याला आर्यावर्त म्हणतो. ब्रह्मावर्त म्हणजे अ, सरस्वती नदी आणि दृश्यद्वती नदीच्या मधला प्रदेश जो प्रायमरीली आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला कनेक्ट करतो. आणि आर्यावर्त म्हणजे हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंतचा प्रदेश. तर हा मायग्रेशन आहे. हे हळू-हळू मायग्रेशन झालंय, हे मिक्सअप झालेलं आहे. इव्हन आपल्याकडे आपण म्हणतो सारस्वत ब्राह्मण, जे सरस्वती नदीच्या किनारी राहत होते आणि जे शिफ्ट झाले. अ, आपल्याकडे ती कल्चरल मेमरी जी म्हणतो ती एवढी फारशी राहिलेली नाहीये. पण त्यांना माहिती आहे की ते सरस्वतीच्या नदीच्या काठी कधीतरी यांचे पूर्वज राहत होते. तर हे मायग्रेशन इथे सुरू झालेलं दिसतं आणि आपण जे सुरुवातीला बघितलं की ASI अँसेस्ट्रल साऊथ इंडियन जे आहे तो कंपोनंट हा अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन कंपोनंटशी आता हळूहळू मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ह्याला पुरावे काय? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋग्वेदामध्ये आपल्याला सगळीकडे घोडा दिसतो, रथ दिसतो. एका घोड्याला जवळपास 5 वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे देवांचा घोडा असेल तर हय म्हणतात. अश्व हा साध्या माणसाचा शब्द आहे. असुरांचा वेगळा घोडा असतो. जवळपास 150 उल्लेख आहेत. रथांचे असंख्य उल्लेख आहेत. तर हा त्यातला एक महत्वाचा टॉपिक समजला जातो, की ऋग्वेदाच्या काळापासून आपल्याला घोडे आणि रथ हे जास्त तुम्हाला दिसायला लागतात. आणि हे या कल्चरचं यमुना या कल्चर जे आपण बघितलं ह्याचं एक डिस्टिंग्विशिंग फॅक्ट मार्क आहे. त्याचं रिझन असं आहे, सेंट्रल एशियामध्ये म्हणजे या यमुना या स्टेपलँड्समध्ये त्यांनी पहिल्यांदा घोड्याला डोमेस्टिकेट पाळीव प्राणी केलेला आहे. तिकडनं त्यांनी पहिल्यांदा रथ तयार केलेले आहेत. जे रथ घेऊन ते फार फास्ट मूव्ह होणं, स्थलांतर करणं हे या संस्कृतीचं वैशिष्ट्य महत्वाची गोष्ट आहे. तर भारतामध्ये रथ मिळत नाही. म्हणजे उत्खनन तुम्ही केलं तर आपल्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये पौराणिक उल्लेखांमध्ये सगळीकडे तुम्हाला घोडे आणि रथ सापडतात. पण उत्खननामध्ये रथ सापडत नाही. तर हा पहिला रथ सिनवलीमध्ये दिल्लीच्या जवळ सापडलेला आहे. 2-3 वर्षापूर्वी सापडला आहे. ही 15 वर्ष जवळपास उत्खनन चालू आहे. अ, सध्या त्याला ते रथ म्हणत असतील तरी सुद्धा ह्याच्यावर मला वाटतं अजूनही त्यांचं संशोधन चालू आहे. कारण अ, हा रथ आहे का बैलगाडी आहे याच्यात जरा अजूनही दुमत आहे. कारण त्याची जी चाकं आहेत ही सॉलिड आहेत. म्हणजे रथाची चाकं वेगळी असतात. त्याला आरे असतात, स्पोक्स असतात. पण बैलगाडीची वेगळी असतात. तर हे अजूनही त्यांचं अजून पुरावे मांडणं चालू आहे. पण ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की पहिला एक रथ सापडलेला आहे. आपण जे महाभारतामध्ये वाचतो आणि बघतोय लहानपणापासून जे पण सापडत नाही, हा त्यातला एक महत्वाचा एक आयर्नी असते, ती आता जरा सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली आहे. मी असं ऐकलं, की डिस्कव्हरी प्लसवर एक नवीन एक आत्ता डॉक्युमेंटरी आली आहे मागच्या महिन्यात, सिक्रेट्स ऑफ सिनवली. कोणाकडे असेल डिस्कव्हरी चॅनल तर डेफिनेटली बघा. पण त्यांनी हे सगळे क्वेश्चन्स ॲड्रेस केलेले आहेत. तर मी अजून हे डिटेलमध्ये जात नाही कारण हा मोठा टॉपिक आहे. कारण हा ओकर कलर्ड पॉटरी आपण बघितली, त्यांचं आणि कॉपरवूड कल्चर हे मिक्स व्हायला सुरुवात झाली हे ते दाखवतात. मिसिंग एव्हिडन्स ज्याला म्हणतो, पुरावा म्हणतो, हा त्यावेळेचा होता, जो आता जरा एखाद वेळेस अजून उत्खननामध्ये हा सापडू शकतो पुढे असं एक आशा आहे. ओके. तर आपण पटकन एक आउट ऑफ इंडिया थिअरी पण विचार करूया. इंडिजिनस आर्यन्स थिअरी ही दुसरी थिअरी आहे. ही 1980 पासून पुढे यायला सुरुवात झाली. या थिअरीच्या म्हणण्याप्रमाणे इंडो युरोपियन्स किंवा आर्यन्स हे ओरिजिनली इंडियामध्येच होते आणि हे इंडियातनं बाहेर पडले, युरोपला पोहोचले, इराणमध्ये गेले गेल्या 4000 वर्षामध्ये आणि त्यांना आपण वैदिक लोक म्हणतो.
आणि तेच हराप्पन सिव्हिलायझेशनशी कनेक्टेड आहेत, अशी ती थोड्याफार प्रमाणात या थिअरीची मांडणी आहे. सध्या त्याला ऑब्जेक्शन्स खूप आहेत. त्यातलं मुख्य ऑब्जेक्शन असं आहे, की लिंग्विस्टिकचा रिव्हर्स फ्लो पॉसिबल नाहीये. म्हणजे जे आपल्या संस्कृतोद्भव आपल्या सगळ्या भाषा आहेत, त्या भाषा या ब्रँचेस म्हणजे आपण मगाशी बघितल्या त्या ट्रीच्या ब्रँचेस आहेत. पण तो संस्कृतोद्भव भाषा हा ट्रीचा मेन स्टेम किंवा मुख्य बुंधा असा आपल्याला समजता येणार नाही आणि तो उलटा आपल्याला नेता येत नाही. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरं आहे की इंडियन ओरिजिनचा डीएनए तो युरोपमध्ये सापडत नाही. म्हणजे आपण बघितलं आता की एएसआय आणि एएसआय हे एएनआय बरोबर मिक्स झालेले आहेत. युरोपमध्ये फक्त तो इंडो युरोपियन जीन मिळतो. पण हा बाकीचे जे कंपोनंट हे मिळत नाहीत. म्हणजे लोक मूव्ह झालेले नाहीत असं त्यातला एक गेस आहे. आणि तिसरं असं की भारताच्या बाहेर कुठेही त्याचा आर्किओलॉजिकल किंवा कल्चरल एव्हिडन्स मिळत नाही. तर त्याच्यामुळे आउट ऑफ इंडिया थिअरी सध्या तरी मागे पडलेली आहे. म्हणजे ऍटलिस्ट स्कॉलर्स आणि अकॅडमिक्समध्ये. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये संशोधन चालूच राहील. आर्किओ ॲस्ट्रॉनॉमी हा एक एरिया आहे की ज्याच्यामध्ये ही थिअरी अजून जरा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकते. तर ते जर आपल्याला हळूहळू कळायला लागेल पुढे. पुढे त्याच्या आधी एक मला म्हणावंसं वाटतं ते म्हणजे काही साइट्स आहेत म्हणजे द्वारका फॉर एक्झाम्पल. द्वारका पाण्यामध्ये गेलेली आहे किंवा त्याच्या बाजूला गुजरातमध्ये बऱ्यापैकी पाण्यात गेलेल्या साइट्स आहेत. याच्यामध्ये कुठेही फिट होत नाहीत. ते 10,000 वर्ष जुने आहेत का 3,000 वर्ष जुने आहेत हे पत्ता नाहीये. असं शक्यता आहे की 10,000 पेक्षा जास्त वर्ष जुने असतील कारण त्याच्यानंतर समुद्राची पाण्याची पातळी वाढली होती आईस एज संपल्यावर. पण त्या ती जी शहर आहेत ही या मॉडेलमध्ये आपल्याला कुठेही सध्या फिट करता येत नाहीयेत. ओके, तर आपण दुसऱ्या भागाकडे पटकन वळूया आणि हा दुसरा भाग असा आहे की इंडियनायझेशन अँड संस्कृतायझेशन ऑफ साऊथ ईस्ट एशिया विदिन इंडोस्फिअर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये जे वेगवेगळे एस्पेशली साऊथ इंडियन तमिळ एरियामध्ये ज्या राजवटी होऊन गेल्या त्यांनी बऱ्यापैकी साऊथ ईस्ट एशियामध्ये पाय पसरले होते. आणि हा ऍक्च्युली एक वेगळाच एकदम इतिहास आहे. आपण डिटेलमध्ये न जाता फक्त हा टच करूया. तर हा जो तुम्हाला निळ्या रंगाचा दिसतोय हा आहे मेरीटाईम सिल्क राऊट. तर मेरीटाईम सिल्क राऊट काय तर तुम्हाला लाल रंगाचा जो आहे तो सिल्क राऊट सगळ्यांना माहिती असतो. पूर्ण हा ट्रेड राऊट आहे युरोप पासून किंवा ऍटलिस्ट मेडिटेरियन सी पासून म्हणजे खरं म्हणायला गेलं तर इटली पासून ते चायना रशियापर्यंत तो पूर्ण जातो. पण हा जो मेरीटाईम सिल्क राऊट आहे हा पूर्णपणे किनाऱ्यावरनं जातो आणि हा आपण फारसा विचार घेत नाही. मेरीटाईम सिल्क राऊटचा जी भाषा आहे ही तमिळ समजली जायची पूर्वी 2000 वर्षापूर्वी. आफ्रिका साईडला ती बऱ्यापैकी गुजराती आणि नंतर अरेबिक होती. पण या दुसऱ्या साईडला इंडियन ओशनच्या साऊथ ईस्ट एशियन साईडला डेफिनेटली ती तमिळ होती. हा जो भाग आहे यातला एक मुख्य आपल्याला फरक जाणून घ्यायला पाहिजे ते म्हणजे हे जे हे कल्चरचं मायग्रेशन आहे. हे लोकांचं मायग्रेशन नाहीये. म्हणजे आता आपण बघितलं की यमनाया संस्कृती किंवा त्याच्या आधीचे इराणियन हंटर गॅदरर्स हे ऍक्च्युली लोक शिफ्ट होत होते आणि त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृती घेत होते. आजूबाजूचे जे स्थानिक होते त्यांच्याबरोबर ते एकत्र येत होते आणि नवीन संस्कृती जन्माला येत होत्या. ह्या बाबतीत आपण सध्या जे बघतोय साऊथ ईस्ट एशियाच्या ह्या पूर्ण वेगळ्या संस्कृती आहेत. म्हणजे यांचा जेनेटिक कंपोनंट जो आहे हा पूर्णपणे लोकल इंडिजिनस आहे जो साऊथ ईस्ट एशियन म्हणजे आपण ज्याला एक चायना हान डायनेस्टीचा जो जेनेटिक कंपोनंट म्हणतो तो जास्त आहे. हा सुरुवात केली होती ही भारतीय व्यापाऱ्यांनी. यांनी एस्पेशली तामिळनाडू साईडनी त्यांनी मसाल्याचे पदार्थ, कलमकारी, नंतर कॉटन या सगळ्या गोष्टी त्यांनी साऊथ ईस्ट एशियामध्ये न्यायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या देशांमध्ये एक ट्रेंड असा महत्वाचा आहे की ज्यावेळी त्यांनी व्यापार सुरू केला त्याच्याबरोबर त्यांनी आपले धर्म आणि संस्कृती पण न्यायला सुरुवात केली.
या ज्यावेळी 2 संस्कृती एकत्र येतात, म्हणजे त्यावेळी जी साउथ ईस्ट एशियामधली जी संस्कृती आहे ती आणि आपल्याकडचे भारतीयांनी नेलेली, व्यापाऱ्यांनी नेलेली संस्कृती यांचा झगडा न होता हे एकत्र आलेले आहेत. आणि अ, सगळ्यात जास्त जो फरक पडलेला आहे तो साउथ ईस्ट एशियावर. अ, यातलं एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं सांगायची गोष्ट अशी की या लोकांनी जे भारतीय व्यापारी होते यांनी कुठेही हे देश काबीज करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. अ, आणि त्यांनी कायम हे श्रीमंत होत असतील किंवा त्यांनी त्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची फार मोठी अ, घरं म्हणा किंवा संपत्ती असेल. पण ॲट द सेम टाईम त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य उभारलंय आणि हे देश काबीज केलेत वगैरे हे असं फारसं दिसत नाही कुठे. आणि म्हणजे हे जे मी सांगतोय हे तुम्ही जर का ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा डच इंडीज कंपनी, पोर्तुगीज यांच्याबरोबर कंपेअर केलं नंतर, तर याच्यातला फार मोठा फरक जाणवेल. तर हे सगळं सुरू होतं जवळपास 2000 वर्षापूर्वी. तर मी बाकीच्या भारताचा हा इतिहास आहे, हा जरा मी थोडा स्किप करतोय. अ, आ आ आणि अ, त्याचं मेन टायटल आहे हे पॉट्स नॉट पीपल. त्याचा मुख्य अर्थ असा आहे, की काही वेळा अ, जे लँग्वेज लोकं घेऊन जातात किंवा कल्चर घेऊन जातात, ते त्याच्याबरोबर ते स्वतःही उभे राहिलेले असतात. पण काही वेळा कल्चर मायग्रेशन होतं. त्याच्याबरोबर ते लोकं शिफ्ट झालेले नसतात आणि हा त्याचा मुख्य अर्थ आहे. तुम्हाला तिकडे पॉटरी सापडते. पण पॉटरी सापडते याचा अर्थ तिकडे भारतीय लोकं आहेत असं होतं तसा नाही. अ, तर साउथ ईस्ट एशियामधला मुख्य थीम आहे चोला आणि पल्लव या 2 ज्या डायनेस्टी होत्या तामिळनाडूमधल्या त्यांचा इन्फ्लुअन्स. म्हणजे त्यांचं इव्हन बऱ्यापैकी साउथ ईस्ट एशियाची स्क्रिप्ट आहे सध्याची, ही पल्लव स्क्रिप्ट आहे. जी तुम्हाला राइट साइडला इथे दिसेल. पल्लव स्क्रिप्ट ही जास्त वापरली जाते आणि अ, हा जो 2 भाग तुम्हाला दिसतील, की निळ्या रंगाचा ची चोला टेरिटरी आहे आणि जो लाल रंगाचा आहे तो त्यांचा इन्फ्लुअन्स आहे. कल्चरल इन्फ्लुअन्स ज्याला आपण म्हणू शकतो. तर हा कुठचा इन्फ्लुअन्स आहे? आता प्रायमरीली जर का आपण बघायला गेलो, तर बर्मामध्ये अ, अ, त्यांची एक मॉन डायनेस्टी झाली होती आणि ती जवळपास अ, 3rd सेंच्युरी बीसी मध्ये त्यांनी ही सुरुवात झाली होती भारतीय व्यापाऱ्यांची. पण त्यांनी हिंदू धर्म न्यायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर नंतर 500 वर्षात बौद्ध धर्म तिकडे पोहोचायला सुरुवात झाली. तर या सगळ्या देशांचं एक असं कॉमन थीम आहे, ती म्हणजे पहिली 1000 वर्ष हिंदू धर्म आणि नंतरचे 1000 वर्ष किंवा आतापर्यंत बौद्ध धर्म आणि हे दोन्ही धर्म बऱ्यापैकी भारतीय व्यापाऱ्यांनी किंवा काही राज्यकर्त्यांनी नेलेले आहेत आणि म्हणजे मी प्रत्येक या देशाच्या इतिहासात एवढा शिरणार नाहीये. पण तुम्ही हा पॅटर्न जर का बघितला अंकोर वात फॉर एक्झाम्पल कंबोडियामधलं, तर अंकोर वात हे त्यावेळच्या सूर्यवर्मन दुसऱ्यांनी जो होता त्यांनी केलेलं आहे. अराउंड 1200 एडी मध्ये. अ, पण ही ओरिजिनल कंबोडिया जे आहे हे वसवलं जवळपास 2000 वर्षापूर्वी कौंडिण्य म्हणून ब्राह्मण होता. जो तिथे कंबोडियामध्ये पोहोचला होता आणि त्याचं तिकडच्या लोकल राजकुमारीशी लग्न झालेलं आहे आणि तिकडनं त्यांची जी एक डायनेस्टी सुरू झाली आहे, जी ज्याला आता आपण कंबोज किंवा खमेर डायनेस्टी म्हणतो. ती तेव्हापासून त्यांची चालत आलेली आहे. त्यांचे ऑब्व्हियसली मध्ये चेंजेस खूप झालेले आहेत. पण त्याच्यातनं महत्त्वाची गोष्ट अशी की अ, त्याच्यात डी कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते भारतीयांचं फारसं नाहीये. म्हणजे ते जनरली 7 ते 5% समजलं जातं. ओरिजिनल डी हा लोकलच आहे तिकडचा. पण कल्चर बघायला गेलं तर पूर्णपणे भारतीयांचं म्हणजे हिंदू धर्म म्हणा किंवा बौद्ध म्हणा, रामायण, महाभारत म्हणा, मिथॉलॉजीज हे सगळं बऱ्यापैकी ट्रान्सप्लांट झालं असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. जो मोठा फरक दिसतो. अ, इंडोनेशियाचं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे श्रीविजया एम्पायर. तर हे श्रीविजया एम्पायर जे आहे, हे त्यावेळचं सगळ्यात मोठं एम्पायर समजलं जातं. जावा, सुमात्रा साइडला आणि त्यांनी चोला राजे जे होते, त्या चोला राजांनी तर एकदा आक्रमण सुद्धा केलेलं आहे. आणि ते एकमेव आक्रमण मला माहिती आहे. बाकी भारतातनं किंवा तामिळनाडूतनं
साऊथ ईस्ट एशियावर आक्रमणं झाली आहेत हे मला मला तरी कल्पना नाहीये. 1 किंवा ती 2 आक्रमण आहेत आणि बाकी सगळं जो इन्फ्लुअन्स आहे हा कल्चरल इन्फ्लुअन्स आहे. सिंगापूरचंही तसंच आहे. सिंगापूर ओरिजिनली टॅमॅसेक म्हटलं जायचं त्याला. जे आता चेंज होऊन त्याच्यानंतर सिंहपुरा झालं आणि सिंहपुरावरनं सिंगापुरा झालं. तिकडेही त्यांची मिथॉलॉजीज आहेत. सिंह का म्हणायचं त्याला, सिंह त्यांना दिसला होता वगैरे एका जो भारतीय होता त्याला. पण सांगण्याची गोष्ट अशी की हा जो प्रदेश आहे मलेशिया, सिंगापूर, थायलंड या प्रदेशामध्ये जो भारतीयांचा तमिळ किंवा तमिळ इन्फ्लुअन्स आहे. आजही सिंगापूरमध्ये तमिळ ही सेकंड लँग्वेज आहे. आय थिंक ऑलमोस्ट म्हणजे ऑफिशियल लँग्वेजमध्ये 3 ऑफिशियल लँग्वेजमधली दुसरी लँग्वेज आहे. मलेशियाचं जे नावं आहेत म्हणजे त्यांचं गरुडा एअरवेज म्हणा किंवा इव्हन त्यांची राजधानी म्हणा, हे सगळे पूर्ण भारतीय इन्फ्लुअन्स संस्कृत ह्याच्यातनं आलेले आहेत. तर त्यांच्या भाषांमध्ये 5 इन्फ्लुअन्स जनरली मिळतात असं म्हटलं जातं. म्हणजे संस्कृत इन्फ्लुअन्स मोठा आहे. त्याच्यात ऑस्ट्रिय एशियाटिक लँग्वेजेस आहेत. चायनीज आणि तैवानीज लँग्वेजेस आहेत आणि थोडाफार प्रमाणामध्ये पॉलिनेशियन इन्फ्लुअन्स आहे. तर या सगळ्याचा मुख्य हेतू असा आहे की हे लँग्वेज इन्फ्लुअन्स आणि हे लँग्वेजेस जे चेंज होत गेलेले आहेत, हे कल्चर चेंजेस झालेले आहेत, हे कसे झालेत? तर आपण आतापर्यंत जवळपास 3 कल्चरचं एकत्र येणं पाहिलं. हे कल्चर आपण पहिल्यांदा बघितलं की ASI आणि ASI हे 2 एकत्र आलेले कंपोनंट भारतामध्ये. त्याच्यानंतर यन्नाया किंवा पॉन्टिक स्टेपमधनं येणारे इंडो युरोपियन्स जे आहेत ते बाकीच्या भारताबरोबर एकत्र आले होते आणि आता आपण हे तिसऱ्यांदा असं बघतोय की हा तिसरा एक कल्चरचा एक मेल्टिंग पॉट साऊथ ईस्ट एशियामध्ये झालेला आहे. तर प्रत्येकाचा स्वरूप वेगळं आहे. इतिहासाने नोंद केलेल्या गोष्टी कमी जास्त आहेत प्रत्येकामध्ये, पण त्याची पॅटर्न जो आहे हा सेम आहे. म्हणजे हा जो टेक अवे जो आहे याच्यातला, तो आहे माणसाचं स्थलांतर, स्थित्यंतर हा आपला पॅटर्न आहे. म्हणजे आजही आपण इथे शिकागोमध्ये बसून मराठीमध्ये बोलून हा इतिहास बोलतोय, हा त्याचं एक उदाहरण आहे थोडक्यामध्ये. तर मला वाटतं वेळेप्रमाणे मी हे माझं आवडतं घेतो. एवढ्या वेळ ऐकल्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं मी फार तुम्हाला झोप आणली नसावी होपफुली. तर आपण इथे क्वेशन आन्सर्सचं सेशन चालू करू शकतो. फारच सुंदर प्रणील. मस्त अगदी प्रेझेंटेशन आजचं आणि म्हणजे मागच्या प्रमाणे हेही एकदम खूपच रिसोर्सफुल होतं, त्यात काय शंकाच नाही. मला अर्थातच इतर आपले जे इतिहास मंचावरचे इतर सभासद आहेत तर तेही मंडळी बेसिकली सांगतीलच त्यांच्या शब्दांमध्ये, पण मला खूपच आवडलं खूप. आणि त्याचं कव्हरेज विस्तार भरपूर आहे खरं तर या विषयाचा. एक तासाभरामध्ये 1.5 तासामध्ये ह्याच्यातला एक छोटासा टॉपिक सुद्धा घेता नाही येणार ऍक्च्युली. आणि खूपच म्हणजे समरी आणि हाय लेवल हे दोन्ही चांगलं मेंटेन केलंस आणि खूप छान माहिती दिलीस. मला तर ऍक्च्युली म्हणजे ह्याच्यात कित्येक गोष्टी नवीन कळल्या ऍक्च्युली. आणि म्हणजे शेवटचा जो भाग होता आपला म्हणजे लाओस किंवा थायलंड वगैरे, ह्याच्यामध्ये आपले जे सांस्कृतिक बंधुत्व आहे त्यांच्याशी, हे त्याच्यातून खूप चांगलं स्पष्ट होत आहे बेसिकली. म्हणजे त्यामुळे मला फारच मस्त वाटलं आजचं प्रेझेंटेशन. थँक्यू सो मच. तो ज्याला इंडोस्फिअर म्हणतात, तोच एक स्वतःच ऍक्च्युली टॉपिक फार मोठा आहे. आणि डिटेलमध्ये जायला लागलो तर मी तू म्हणालास असं 1-1.5 तास एकाच त्या टॉपिकवर जाऊ शकतो. पण त्यातलं महत्वाचं पॅटर्न जे आहे ना, की ते आपल्याला लक्षात घेऊन पुढे आपल्याला काय होतं ते बघणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इतिहासाचं आपण हे का बघतो तर त्यातला पॅटर्न काय आहे किंवा आपण ज्या आजच्या चुका करतोय त्या अव्हॉइड कशा करणार. तर माझ्या दृष्टीने तो जास्त महत्वाचा भाग आहे आणि भारतीयांनी जगभर जाताना ज्या गोष्टी आत्मसात केल्यात किंवा इव्हन आज सुद्धा आपण इथे आल्यानंतर आपण ख्रिसमस आणि थँक्सगिव्हिंग सेलिब्रेट करायला लागतो आणि इकडच्या लोकांना होळी आणि दिवाळी सेलिब्रेट करायला शिकवतो. तर हे जे संस्कृतीचं आदान प्रदान आहे
हा त्यातला मुख्य भाग आहे आणि तेच आपल्याला इतिहास शिकवतो असं माझं धारणा आहे. थँक यू. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि खरं आहे. इथं आपल्याकडे वैशाली बेलसर यांनी मगाशी प्रश्न विचारला होता. वरती एक ASI इज पालघात तमिल्स असा एक प्रश्न होता आणि नंतरचा पण त्यांचाच प्रश्न असा होता की वाय वी डोंट हिअर सो मच अबाउट इंडियन नेव्ही. आय हॅव नॉट हर्ड ऑर रेड अबाउट इट. ओके. तर पहिला प्रश्न, आय थिंक पालघाट तमिळ हे ASI आहेत का? तर मोस्टली आहेत, पण ते पूर्ण प्युअर ASI आहेत का हे मला माहित नाही. माझ्या मते त्यांच्यामध्येही मिक्सचर आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की ते 100% ASI आहेत. म्हणजे ज्याला अँसेस्ट्रल साऊथ इंडियन DNA आपण ज्याला म्हणतो तसा त्यांचा नसावा, असा माझा तरी समज आहे. पण हा मी शोधून काढू शकतो की असं कुठे त्यांनी सांगितलंय का म्हणून. आणि दुसरा क्वेश्चन काय होता? इंडियन नेव्ही दुसरा बद्दल की हा आपण आरमाराबद्दल आपण हा. फक्त ऍटलिस्ट मला तरी शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दलच थोडंसं ऐकलं होतं मी. हे जे हा. लास्ट तुम्ही सांगितलं की इन मेरीटाईम रूट्स, आय हॅड नेव्हर इवन हर्ड ऑफ दॅट एव्हर. हो. अच्छा. तो फार ऍक्च्युली इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे हा आरमार हा जो पार्ट आहे ना, हा खरं सांगायचं तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला जातो. जे ऍक्च्युली इफ यू रिमेंबर सुभाषजींनी ते कव्हर केलं होतं. लोथाल म्हणून जे बंदर आहे, त्या बंदरामध्ये पहिलं ड्राय डॉक समजलं जातं. त्या बंदरातनं मोस्ट लाईकली सुमेरियन्स किंवा इजिप्शियन्स त्यावेळी व्यापार करत होते. तर तिकडनं आपण विचार करावा लागतो. पण मध्ये जर का तुम्ही बघायला गेलं जवळपास गेले 4000 वर्ष, तर आफ्रिका आणि अरेबिया बरोबर कंटिन्युअस व्यापार चालू आहे. गुजराती म्हणजे आता इव्हन जरा थोडं विषयांतर होईल पण सांगतो. वास्को दी गामा हा जेव्हा आपण म्हणतो कालिकतला पोचलेला आहे, पण वास्को दी गामाला एडनच्या आसपास किंवा खाली भेटलेला माणूस होता गुजराती. हा आफ्रिकेत त्याला भेटला बंदरामध्ये आणि वास्को दी गामाने त्याला विचारलेलं आहे की मला पोचायचं भारतामध्ये, नवीन राऊट शोधतोय. तो बोललो मला फॉलो कर. आणि हा त्याला काहीतरी केरळा का कुठेतरी मला वाटतं खाली जायचं होतं. तर त्यांनी शेवटच्या मोमेंटला राऊट बदलला आणि तिकडे गेला आणि कालिकतला वास्को दी गामा उतरलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की जो लिहून ठेवतो तो इतिहास असा तो प्रकार होतो. तर युरोपियन्सने हा लिहून ठेवलेला आहे इतिहास, वास्को दी गामा कसा गेला. पण आपल्याकडे हे लिहिलेलं काहीच पुरावे नाहीयेत. त्यामुळे माहित नसतं बऱ्याच वेळा. पण भारतीयांचं जे टू नेव्ही ऍड टू दिस, म्हणतो हे फार जुनं आहे. त्याच्यामध्ये हे ऍडिशनल होतं की त्या वास्को ड गामाने जी ही गोष्ट लिहिलेली होती, तर त्याच्यामध्ये त्यानं हेही मेन्शन केलं होतं की त्या गुजराती माणसाचं जहाज खूप मोठं होतं हम्म. आणि म्हणजे त्याच्या जहाजापेक्षा बरंच मोठं होतं. तर दॅट शोज की त्यांचं ट्रॅव्हल स्पॅन किंवा जी लेंथ घेत असतील त्या डेस्टिनेशन्स किंवा डिस्टन्सेस जे ट्रॅव्हल करत असतील ते खूप जास्ती असले पाहिजेत त्याच्या शिपच्या साईजवर. आणि जर का तुम्हाला मध्ययुगीन काळातलं जर का नाविक दल किंवा नेव्हीबद्दल वाचायचं असेल तर एक चांगलं पुस्तक आहे पु ल देशपांड्यांचं, कान्होजी आंग्रे. त्यांनी अनुवाद केलेला आहे माळगावकरांच्या पुस्तकाचा. तर ते जरा 400 वर्ष जुन्या नेव्हीबद्दल आहे. पण आज आपण जे बोलतोय ते इव्हन 1000 वर्ष 2000 वर्ष मागे जाऊ शकतो. हा, म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडायचा की इंडिया म्हणजे इंडियातली सारखी नावं मलेशिया आणि इंडोनेशियात दिसतात. इव्हन विमानतळाला ते योग्य करता आणि जाकार्ता असं म्हणतात. राईट. त्यांच्या बायकांची नावं फात्मावती, सुकर्णपुत्री अशी असतात. ते थोडंसं म्हणजे आपल्याकडे काहीही लिहिलेलं नाही आणि सडनली ही नावं अशी कशी झाली किंवा त्यांची संस्कृती तिकडे कशी गेली. आय यूज टू हॅव दॅट क्वेश्चन. चोलांचा इतिहास आहे, राजराजेश्वर चोल. त्यांचा इतिहास हा असाच म्हणजे अत्यंत पराक्रमी पण आहेच, पण त्यांनी ह्या नॅव्हल ज्या एक्सपान्शन केलंय त्यांच्या किंगडमचं, तर ते मलेशियाच्या साईडला आणि इंडोनेशिया वगैरे याच्यावरती त्यांचं साम्राज्य त्यांनी पसरवलेलं होतं. आणि चेतन म्हणतोय ना, तर दुसरा एक चोलांच्या बाबतीत एक फरक झालेला आहे. ते म्हणजे त्यांनी ब्राह्मणांना समुद्र पार करायला परवानगी द्यायला सुरुवात केली.
तुम्हाला जर का माहिती असेल तर समुद्र पार करणं हे फॉर सम रिझन ते अलाव करायचे नाहीत, तर ते धर्मभ्रष्ट करायचे असा काहीतरी एक प्रकार होता, जे राजेंद्र चोलांनी त्यांनी करणं थांबवलं. तर ते लोक समुद्र पार न करता जमिनीवरनं जाऊ शकायचे बऱ्याच ठिकाणी, पण हा फार मोठे लांबचे रस्ते होते. पण चोला आणि पल्लव या 2 डायनेस्टीच्या काळामध्ये हे जरा शिथिल झालेली आहेत बंधनं, आणि त्यांनी तो फरक पडलेला आहे. They were the progressives of that era, huh? त्या इरासाठी सिंधू बंदी अगदी आतापर्यंतच्या काळापर्यंत होती, अजूनही आहे भारतामध्ये. म्हणजे आमच्या लग्नानंतर आम्ही जेव्हा गोव्याला मंदिरात गेलो होतो, तर तिकडे मी अमेरिकेत राहतो, म्हणजे मी सिंधू पार केलेला आहे. त्याच्यामुळे मला परत माझं शुद्धीकरण करून तिथे पुन्हा एकदा लग्न लावण्यात आलेलं होतं. म्हणजे मला ते आठवतंय, अरे म्हणजे बापरे. आत्ताच्या काळातली गोष्ट आहे ही. मराठ्यांच्या काळात सुद्धा होती. ह्याच कारणामुळे ते फार काही दूरपर्यंत जेव्हा त्यांची कपॅसिटी होती, त्या पेशावरच्या पलीकडेपर्यंत ते गेले नाहीत. म्हणजे अटकेच्या किल्ल्यापर्यंत येऊन थांबले ते, कारण तिथेपर्यंत सरहिंद मानली जायची. तर त्याच्या पलीकडे त्यांनी जायची कुवत असताना ते गेलेले नाहीये बेसिकली. तर हे प्रकार होते पूर्वी आपल्याकडे. धार्मिक बंधनं विनाकारण होती त्यावेळेला. ही धार्मिक बंधनं आपल्या धर्मात नाही येत, कुठनं आली? ते कुठनं आली हे मी तरी सांगू शकत नाही. संशोधनाचं ऍक्च्युली सावरकरांचं त्याच्यावर आहे ना, ते 7 बेड्यांवरती त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मे बी त्याच्यात काहीतरी सापडेल आपल्याला, की 7 बेड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सिंधुबंदी ही एक आहे. वेगवेगळ्या प्रकारची जी आपली सांस्कृतिक बंधन आहेत. वास्तविक हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात ह्याला काही अर्थ नाहीये, कारण अशा प्रकारची काही बंधनं कुठल्याही अद्वैत वाद जो आहे त्याच्यामध्ये तर अजिबात नाहीये. पण ह्या प्रकारची बंधनं परंपरेनं आलेली आहेत, तर ती त्याला काहीतरी असणारच आहे परंपरा. शोधायला चांगला प्रश्न आहे हा. नक्की शोधू आपण. तलाठी काका. नाही, आता जर नेव्ही बद्दल विचारलं वैशाली, तर मला असं वाटतं की ती मर्चंट नेव्हीच्या स्वरूपात सुरुवात झाली, की व्यापार करायला. किंवा आता आपण म्हणतो की अशोकाची बहीण ती गेली बोटीमधून आणि तिने बुद्ध धर्माचा प्रचार केला जपानमध्ये वगैरे किंवा इतर देशात. तर आपला नेव्हीचा उपयोग लष्करी कारवाईसाठी आपण कधी केला असेल? तुम्ही म्हणताय ते चोला आणि पालव डिनास्टी त्यावेळेला झाला की? हो, त्यावेळी म्हणजे डेफिनेटली राजेंद्र चोलाचे 1-2 आक्रमण आहेत, जे त्यांनी श्रीविजया एम्पायरवर, म्हणजे आपल्या सध्याचं जे सुमात्रा इंडोनेशियाचे जे भाग आहेत तिकडे त्यांनी डेफिनेटली नेव्ही तो घेऊन जाऊन त्यांनी आक्रमण केलेलं आहे. श्रीविजया एम्पायर जे पसरलेलं आहे त्या एरियात, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, ते त्यांनी डिफीट करून तो परत आलेला आहे. म्हणजे पण त्या माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये फार काही फायदा झाला नाही. म्हणजे फायदा इन अ सेन्स करन्सी म्हणा, ट्रेजर, खजिना म्हणा, तर त्याच्यानंतर या गोष्टी झालेल्या दिसत नाहीत. पण साधारण किती हजार वर्षापूर्वी चोला आणि राजेंद्र चोला अप्रॉक्सिमेटली 1200-1300 1014 पहिला राजेंद्र चोला. 1014, राईट. म्हणजे 800-900 वर्ष झाली अप्रॉक्सिमेटली. पण आपण कधी शिकलोच नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात ते सांगणार नाहीत, पण भारताचा इतिहास म्हणून कधी शिकवलं नाही कधी आपल्याला. नाही, आपण औरंगजेबाचा शिकलो की. औरंगजेबाचं शिकलो, हो ते खरं आहे. अजून कोणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट्स आहेत का? It was very good. I mean, I have to say, this is becoming a Friday night. अगदी आठवडाभर लक्ष असतं की आता कुठचा टॉपिक सांगताय आणि काय करतोय आपण. It has been a great pleasure to be part of this group and how you guys are hosting it. Chetan and Prasad, you guys are doing a bang up job. Very nice. आणि प्रणील अतिशय सुंदर दोन्ही वेळेला फारच छान इन्फॉर्मेशन. खूपच छान माहिती मिळाली तुमच्या सगळ्यांकडून आणि आतापर्यंतची सगळी प्रेझेंटेशन सुंदर झाली. हो, अगदी खरं. आता पुढचं काय हा प्रश्न आहे. वेट फॉर द सरप्राईज.
प्रज्ञा मुद्द्यावर आली. ऍक्च्युली खूप चांगला मुद्दा काढलाय प्रज्ञाने. मी आता तुमची जर सगळ्यांची हरकत नसेल तर मी रेकॉर्डिंग थांबवतो, म्हणजे मग शांतपणाने बोलता येईल आपल्याला. हो.